हॅलो मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर। हा व्हिडिओ जर तुम्ही नीटनेटका जर ऐकला आणि खरंच फिजिक्स शिकायचा असेल तर शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांना रिक्वेस्ट करत आहे, काय होतं प्रत्येक वर्षीची कहाणी सांगतोय मी तुम्हाला आणि नंतर चॅप्टरला चालू करतोय। मुलं काय करतात, फिजिक्स कठीण आहे कठीण आहे कठीण आहे आणि मुद्दामून आपल्या मायबोली भाषेमध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे। याच्यानंतरचे पूर्ण चॅप्टर जर तुम्हाला खरंच जर हा व्हिडिओ आवडत असेल तर सपोर्ट होणं गरजेचं आहे। हे मराठीतून मुकेश सर चॅनलवर पूर्ण मराठीतून वन शॉट सुद्धा आहेत। या चॅनलवर वन शॉट मराठी व्हिडिओतून टाकलेले आहेत, नीटनेटके बघा तुम्ही। आता आमचा उद्देश काय, मराठीतूनच शिकवायचा, कारण ग्रामीण भागातील मुलं आहेत, काही मुलांना आहे ना आपल्या भाषेमध्ये फारच चांगलं कधी कधी काही गोष्टी समजत असतात। जर तुम्हाला असं वाटत असेल की हां खरंच सर आम्हाला मराठी भाषेमध्ये जबरदस्त कळतंय, तर खाली व्हिडिओच्या कॉमेंट टाका। आपल्या मित्रांना मैत्रिणींना, आपल्या असणाऱ्या नातेवाईकांना, नातलग जे काही असतील प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचणं हे तुमचं काम आहे। या सिरीजसाठी सपोर्ट आम्ही खूप डिटेल शिकवणार आहे तुम्हाला। पहिल्यांदा कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल, MCQs, म्हणजे तुम्ही एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल आणि तुम्ही जर खरंच रेग्युलर फॉलो केलं, सक्सेस म्हणजे काय एक मी तुम्हाला एक व्याख्या सांगतो, ठीक आहे। फिजिक्समध्ये खूप विद्यार्थ्यांनी यावर्षी 90च्या वर मार्क घेतले। तुम्ही एकदा फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक या यूट्यूब चॅनलवर जा, कम्युनिटी पोस्ट चेक करा, तुम्हाला कळेल की खरंच विद्यार्थ्यांना मार्क पडत नाहीत का, फिजिक्समध्ये पडतात। प्रॉब्लेम काय, सक्सेस म्हणजे काय याची डेफिनेशनवर मी थांबलेलो आहे, ती डेफिनेशन कंप्लीट करतो आधी। सक्सेस म्हणजे आपण जे काही काम करतोय ते किती ऑनेस्ट करतोय, बस दुसरं काही नाही पाहिजे। ऑनेस्ट म्हणजे काय, आता महत्त्वाचा विषय हा आहे। सातत्य, रेग्युलर लेक्चर करणे, त्याचं डेरिव्हेशन लिहून बघणे, न्यूमेरिकल माझ्यासोबत खरंच करून बघणे आणि एक रिव्हिजन आणि युनिट टेस्ट देणे, बस या गोष्टीसाठी तुमच्याकडनं ऑनेस्ट पाहिजे। आणि जर करत असाल तर मला खाली या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट दिसले पाहिजे की हा सर तुम्ही ज्या गोष्टीला आम्हाला बांधून घेतलेलं आहे, जे प्रॉमिस करताय, आम्ही तुम्हाला 100% तुम्हाला प्रॉमिस करू आणि यावर्षी मराठी मायबोलीतून जी भाषा आहे या भाषेच्या जोरावर महाराष्ट्रातल्या या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक मला वचन द्यायचं आहे। आणि वचन द्यायचं आहे काय की सर आपकी बार 90 पार मी करेल, आणि केलेलं आहे। कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की बघा, तुम्हाला नक्कीच या कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला कळेल की खरंच किती ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात, 90च्या वर जाऊ शकतात। तुम्ही का नाही जाऊ शकत, हा माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे। चला मी जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, आणि खूप जबरदस्त आणि मोटिवेशन सोबतच आपलं लेक्चर होणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। रोटेशनल डायनामिक्स हा पहिला चॅप्टर आहे मित्रांनो। मला सांगण्यास खूप आनंद होते की हा चॅप्टर आपल्यासाठी 7 मार्कासाठी आपल्या बोर्डाच्या एक्झाममध्ये येतो। आता एक तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी पेपर झाला 2025ला, आणि 2025चा पेपर जसा झाला तसा भाऊ सगळ्यांचे डोळे उघडले आणि त्यांना असं वाटलं की काय खतरनाक बाबा पेपर आहे सर, आम्हाला चॅप्टर वाईज वेटेजचे क्वेश्चनच आले नाही। मी व्हिडिओ बनवला, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा, हिंदीत मी शिकवलेलं आहे। तिच्यात मी प्रूव्ह करून दाखवले की प्रत्येक चॅप्टरचं वेटेज 7 मार्काचं असेल, 7 मार्काला 5 मार्काचं असेल तर 5 मार्कालाच क्वेश्चन्स आलेले आहेत। तरी मुलं वरडायला लागले की नाही आला सर, असं झालं सर, तसं झालं। कारण नाही त्याचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रॉपर अभ्यास करत नाही। मुलांना काय वाटतं माहिती आहे का, आजकाल रीलचा जमाना आला। रीलचा जमाना कळतो का तुम्हाला? रीलचा जमाना म्हणजे काय, बस रील्स बघायचे, आम्हाला 50 सेकंद 30 सेकंद 40 सेकंदाचीच रील पाहिजे, जास्त मोठं काही नको। भाऊ तुझ्याकडे जर पेशंट नसेल तर कशाला मरायला शिकायला, मायबापाला कशाला मरायला बुडवायला? भाऊ तू मस्तपैकी काम करणं, और 2-4 म्हशी घे, मस्त दूध काढ लगे, मस्त दूध डेअरी विक, मस्त 2-3 हजार रुपये रोज पाड, मायबापाला आधार दे। इथं बिना कामाचं कॉलेजमध्ये चाललं, मायबापाला बुडू नको। 2 व्हीलर गाडी घ्यायला लावा मायबापाच्या जीवावर, फोनमध्ये बॅलन्स मारायला लावला, फोन घ्यायला लावला, कॉलेजला बॅग घ्यावा लागला, चांगले ड्रेस घालायला लागला, कॉलेजला चालला, मायबाबा तिकडे कबाड कष्ट करायला लागले। अरे भावड्या किती दिवस करणार आहे, हे बंद करा। आणि खरंच जर शिकायचं असेल तर सातत्य ठेवा। मी नक्कीच तुम्हाला सांगतो, या मुकेश सर चॅनलवर तुम्हाला मी आज लेखी बॉन्डवर लिहून देऊ शकतो की प्रत्येक विद्यार्थी आजपासून माझ्यासोबत फक्त छातीवरती एकदा हात ठेवून म्हणा की हा सर मी माझ्यासोबत ऑनेस्ट राहणार, आणि तुम्ही जसं जसं सांगसाल ते प्रत्येक गोष्ट फॉलो करणार। मग आपल्याला ताप असो, बुखार असो, काय जे काय असेल
है ना, सर्दी असेल, खोकला असेल, आपलं काम ही इमानदारीने करणं. भाऊ झोपेतल्या झोपेत पण पाहू शकतो ना व्हिडिओ, काही त्रास नाही ना. 4 रूमच्या आतमध्ये आहे ना भावा, तू काय रडतो आणि काय नाही भावा. आणि आपल्याकडे हे मुकेश सर आर्मी अशी पाहिजे, लढणारे पाहिजे, रडणारे नको, लढणारे. ठीक आहे ना. एक मराठीत कविता होती, मला फार छान आवडली होती. मी 4थीत असताना मला आजही ते कणा नावाची कविता होता. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, गर्दमलेले कपडे होते केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर बसला वल्लावरती पाहून, गंगा माही गेले घरट्यातून राहून. आणि लास्टचं कडवं आहे काय, सर खिशाकडे हात जातात, है ना, रडत रडत उठलो, सर एकटेपणा वाटला, पैसे नको, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. लढ म्हणजे कळतं ना, पाठीवरती हात ठेवून. आता मला एवढी कविता आठवत नाही, पण खरंच खूप छान कविता आहे. चला, मी जास्त वेळ घेत नाही, मला माहिती आहे तुम्ही फार वेळेचे बंधन आहे. तर सुरुवातीलाच या चॅप्टरची सुरुवात करतोय. सर्क्युलर मोशन म्हणजे काय सांगायचं, सिम्पल आहे, काही टेन्शन घेऊ नका. हे डेफिनेशन मॅक्झिमम विचारल्या जात नाही, पण माहीत पाहिजे. कोणतीही गोष्ट म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ सर्कलनं फिरत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन असं म्हणतात. म्हणजे कोणती, जसे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, मुकेश सर भाई इथल्या इथे गोल फिरतात, सर्क्युलर मोशन. आपले पोट्टे गावातल्या XYZ भोवती फिरतात. चप्पलचे सँडलचा नंबर पाहून घेत जा आपण. सगळेजण फिरतात. असे ज्या वेळेस कोणतीही गोष्ट एखाद्या गोष्टीच्या भोवती फिरत असेल गोल गोल, त्याला सर्क्युलर मोशन म्हणतात. सर आम्हाला मराठीत नाही इंग्लिशमध्ये लिहायचं. व्हेन अ पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, व्हेन अ पार्टिकल moves along the circumference of circle is called as circular motion. किंवा अशी पण लिहू शकता, सर्क्युलर मोशन इज मुवमेंट ऑफ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. इम्पॉर्टंट शब्द काय, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे. रोटेशन अलॉंग द सर्क्युलर पाथ, नाउ देन इट इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. ठीक आहे. एक्झाम्पल, मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन देऊ शकता. कोणतेही एक्झाम्पल तुम्हाला जे वाटेल ते देऊ शकतात. आता हिच्यामध्ये मी थोडक्यात टाईप पण आधीच सांगतो, नंतर शिकणार आहेत. पण ठीक आहे भाऊ, सर्क्युलर मोशनचे 2 टाईप्स बेसिकली आहेत. एक पहिली टाईप्स आहे, त्याचं नाव आहे UCM, आणि दुसरी जी टाईप्स आहे त्याला आपण नॉन UCM असं म्हणू शकता. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन मी काय सांगितलं, व्हेन अ पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. याच्या 2 टाईप्स आहेत, एक UCM आहे, एक नॉन UCM. इथं काय करायचं, ही डेफिनेशन पण आता तुम्हाला मी माझ्या भाषेत लिहून देतोय, आणि त्याला फक्त काय शपूट लावणार आहे, है ना. शपूट सर, हा शपूट भाऊ, मराठी भाषाच तशी आपले खतरनाक. चला डेफिनेशन काय बघा, वेन अ पार्टिकल, ठीक आहे, मूव्स अलॉंग, ठीक आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अलॉंग, है ना, व्हेन अ पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अलॉंग रेडियस, है ना, विथ कॉन्स्टंट स्पीड. महत्वाचा शब्द याच्यामध्ये विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कशी याच्यात कॉन्स्टंट असली पाहिजे. म्हणजे जेव्हाही पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरेल त्यावेळेस पार्टिकलची असणारी जी काही स्पीड आहे हे कॉन्स्टंट असली पाहिजे. जसं की या ठिकाणी एक पार्टिकल असा मूव्ह करतोय बेटा, या ठिकाणी बघा ची स्पीड आहे समजा माझ्याकडे इथे 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. या ठिकाणी हे 10 मीटर पर सेकंड. कुठेही चेक करा, कुठेही तर किती भेटली पाहिजे, 10 मीटर पर सेकंड. इथे बिन बघा 10 मीटर पर सेकंड. कुठेही इथे करा, इथे करा, इथे. तर या कॉन्स्टंट स्पीडमध्ये ज्यावेळेस पार्टिकल मूव्ह करतोय त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणायचं आहे. ठीक आहे भावा, समजलं. आता समोर बघा, नेक्स्ट लक्षात घ्या, हे नॉन UCM आहे. डेफिनेशन सेम टू सेम आहे, म्हणून मी इथं डॅश करतोय. व्हेन अ पार्टिकल मूव्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ, है ना, अलॉंग द रेडियस विथ कॉन्स्टंट स्पीड. इथे तसंच, फक्त काय करेल,
विथ व्हेरिएबल स्पीड असं लिहिणार मी बघा, विथ व्हेरिएबल स्पीड असं लिहावं लागेल बस. विथ व्हेरिएबल स्पीड, स्पीड जी काही आहे ती व्हेरिएबल असली पाहिजे. कशी असली पाहिजे? व्हेरिएबल असली पाहिजे. त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पार्टिकल आपल्याकडला हा जो काही सर्क्युलर मोशन करत होता त्यावेळेस त्याची स्पीड इथे 10 आहे सर इथं जे आहे हा 20 मीटर पर सेकंड आहे सर इथं पाहिलं मी 15 मीटर पर सेकंड आहे. इथं जी काय आहे सर माझ्याकडे है ना 25 आहे. आता बघा ही जी काही स्पीड आहे ही वेगवेगळी आहे, म्हणून याला व्हेरिएबल स्पीड म्हटलेलं मी. लक्षात आलं का? डेफिनेशन हीच आहे. त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणू शकता. मला लक्षात येते की सगळ्यांना लक्षात येत असेल. डेफिनेशन लगेच पाठ करायची. वेन अ पार्टिकल मूव्ज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड UCM, विथ व्हेरिएबल स्पीड नॉन UCM. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि जर ज्यांना येतही नसेल, काही लोकांना खरं सांगतो मोशन इन प्लेन चॅप्टर माहीत पाहिजे होता, पण नाही माहिती. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे बाबा. चला समोर. इट इज अ ॲक्सलरेटेड मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये जेव्हा पार्टिकल मूव्ह करत असेल तो ॲक्सलरेशन मोशन असते. करेक्ट आहे. आता सर ॲक्सलरेशन मोशन म्हणजे काय? तर सिम्पल सांगतो. तुम्ही स्कूटी चालवतात, स्कूटी चालवत असताना मला सांगा तुमच्या स्कूटीची स्पीड कोणावर अवलंबून आहे? कोणावर? कॉमेंटमध्ये लिहा ना भाऊ, लिहा ना. ठीक आहे, आधी लिहा नंतर ऐका. ठीक आहे. कशावर अवलंबून आहे? ॲक्सलरेशन है ना, ॲक्सलरेटर म्हणता ना तुम्ही, करता ना बुम धुम्म चाले. भाई पिक्चर तर पाहिला असेल ना, मूवी पाहत असाल ना. ठीक आहे ना. तर तुमच्या एक लक्षात काय आलं की सर ॲक्सलरेशन म्हणजे स्पीड कमी जास्त होणे. हा ना, स्पीड कमी करायचं आपण कमी करू शकतो. ॲक्सलरेटर वाढवलं की स्पीड वाढते आपल्या स्कूटीची. बरोबर आहे ना? अरे हा की नाही बाबा? कॉमेंटमध्ये लिहा, जराशी मजा आली पाहिजे, वाटलं पाहिजे यार काय मराठीत धमाकेदार लेक्चर होतं यार. है ना. चला, तर ॲक्सलरेशन मोशन का बरं म्हणलं असेल? आता तर मी सांगितलं सर्क्युलर मोशनमध्ये एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल, एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जर मूव्ह होत असेल तर युनिफॉर्म स्पीड असेल, कॉन्स्टंट स्पीड असेल, त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणलं. आता काही जणांना वाटत असेल तर स्पीड तर कॉन्स्टंट आहे सर, मग ॲक्सलरेशन कसं काय झालं? चला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक डायग्राम ड्रॉ करतोय. हे बघा, ही डायग्राम आहे आपल्याकडे. मी आत्ता युनिफॉर्म मोशनची डायग्राम दाखवली होती बघा. इथे मी म्हटलं होतं 10 मीटर पर सेकंड आहे या पोझिशनला. इथे चेक केलं तर इथे पण 10 मीटर पर सेकंड स्पीड आहे. इथं चेक केलं तर इथे पण 10 मीटर पर सेकंड स्पीड आहे. इथे चेक केलं तर इथे पण 10 मीटर पर सेकंड स्पीड आहे. काय डाऊट आहे? कुठेही चेक केलं तर स्पीड कॉन्स्टंटच आहे. स्पीड बदलली का? नाही. मग आता प्रश्न पडला ॲक्सलरेशन कसं आहे? ॲक्सलरेशन म्हणजे सर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. स्पीड नाही म्हणायचं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी बदलणे, वेलॉसिटी बदलणे. आता वेलॉसिटी आणि स्पीडमध्ये काय फरक आहे? पुन्हा डोक्यात आला की नाही प्रश्न? चला सांगतो. स्पीडमध्ये काय फरक आहे सर आणि वेलॉसिटीमध्ये काय फरक आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे बघा, जेव्हा तुम्ही स्पीड मोजता तर फॉर्म्युला असतो स्पीडचा डिस्टन्स अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आहे? डिस्टन्स अपॉन टाइम. सॉरी, ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आहे. बघा इथे डिस्टन्स अपॉन टाइम, राईट आहे. आणि वेलॉसिटीचा सिम्बॉल सारखाच वाटतो आहे ना, पण इथं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा फरक आहे मित्रांनो. ठीक आहे. ही स्केलर क्वांटिटी आहे स्पीड. स्पीड ही स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याला फक्त मोजता येतं त्याला स्केलर म्हणतात. म्हणजे दुकानावर जर गेला तुम्ही 1 kg साखर द्या असं जर शब्द वापरला तर तुम्हाला 1 kg म्हणावं. पण जर मला इथून छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादमध्ये मी राहतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये, पुराणा कोणाला माहीत नसेल तर औरंगाबाद नाव होतं, आता छत्रपती संभाजीनगर नाव आहे. ठीक आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहतो, राईट आहे. मला जर पुण्याला जायचं असेल तर आता मी ज्या घरात आहे त्या घरात पुणे इकडे आहे. ठीक आहे ना.
इकडे आणि नागपूरला इकडे जावं लागेल, असं 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 नागपूर आहे माझ्या. ठीक आहे. आता मला जर समृद्धी महामार्गाने जायचं, मला जायचं समृद्धी महामार्गाने नको, कारण की सिन्नरला उतरा तिकडे जा, ठीक आहे जाऊ द्या, त्यापेक्षा सोपा मार्ग सांगतो. पुणे इकडे मी धरला, पुणे नगर हायवे आहे, नगर हायवे पुणे लागतं, मला इकडे जावं लागेल ना. आणि किती किलोमीटर आहे, तर पुणे जवळपास 260 किलोमीटर आहे असं पकडून चालतो मी. ठीक आहे, लगे काठोकाठ नका पकडू, मी अंदाजा सांगतोय 260 किलोमीटर. मला कोणीकडे जावं लागेल, इकडे जाऊ का इकडे जाऊ? 260 किलोमीटर कुठेही गेलो तर मी पुण्याला पोहोचेल का? नाही. मला एक तर त्याचं डिस्प्लेसमेंट सांगावं लागेल आणि त्याचं डायरेक्शन पण महत्वाचं आहे. म्हणजे ही वेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ही व्हेक्टर आहे आणि स्पीड हे स्केलर आहे. स्पीडमध्ये फक्त स्पीड मोजल्या जातं, म्हणजे किती डिस्टन्स चाललं, ते कोणीकडे चाललं, कोणतं डायरेक्शन काही घेणं नाही. जसं की मी तुम्हाला उदाहरण एक सांगितलं की दुकानावर गेलो, 1 kg साखर घेतली, डायरेक्शनची गरज आहे का? नाही, त्याला स्केलर क्वांटिटी म्हणायचं, फक्त मोजल्या जातं आणि त्याचं युनिट असतं 1 kg, नंबर 1 kg, एक नंबर असतो आणि युनिट असतो, डायरेक्शन नसते. पण वेलॉसिटीच्या वेळेस तुम्हाला डायरेक्शन देणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुण्याला पोहोचाल, नाही तर नाही पोहोचणार. म्हणजे इथून किती किलोमीटर आहे, 260. डायरेक्शन मी म्हणलं इकडलं पश्चिम दिशाकडे, माझ्या या दिशेनं पश्चिम थोडे इकडे येतं, पण ठीक आहे, मी पश्चिमेकडे मानतो. ठीक आहे ना, समजलं ना तुम्हाला? तर महत्वाचं आहे की या ठिकाणी ॲक्सेलरेशन का बरं म्हणलं? भलं इथे स्पीड कॉन्स्टंट आहे बघा, 10 मीटर पर सेकंड, प्रत्येक ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट आहे. पण जेव्हा भी माझा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतोय, तर स्पीडचं बघा डायरेक्शन बघा, इकडं अपवर्ड, इकडे पाहिलं लेफ्टकडे डाऊनवर्ड डायरेक्शन, इकडे बघितलं राईट डायरेक्शन. म्हणजे भलं स्पीड कॉन्स्टंट असू शकते, नसूही शकते, सांगता येत नाही. पण इथे स्पीड जरी कॉन्स्टंट राहिली, पण डायरेक्शन चेंज झालं, आणि डायरेक्शन चेंज झालं म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, आणि वेलॉसिटी चेंज झाली म्हणजे ॲक्सेलरेशन झालं. येते का भावाला लक्षात? पुन्हा मी काय म्हणतोय, ॲक्सेलरेशन मोशन कसं काय, सर्क्युलर मोशन जर एखादा पार्टिकल करत असेल, तो ॲक्सेलरेटेड मोशन कसा काय होऊ शकते? का त्याला स्पीड व्हेरिएबल असली पाहिजे असं काही आहे का? स्पीड व्हेरिएबल असेल तर ॲक्सेलरेशन तर बिंदास म्हणा यात. पण जर स्पीड कॉन्स्टंट नसेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जरी असेल, तरी पण तो ॲक्सेलरेशन मोशन असू शकतो. ॲक्सेलरेशन मोशन असू शकतो. कशामुळे? म्हणजे त्याचा भला तुमच्याकडे स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे बघा, प्रत्येक ठिकाणी स्पीड कॉन्स्टंट आहे, पण स्पीडवर डिपेंड नाही आहे. स्पीड तर आहे महत्त्वाची, पण सोबतच डायरेक्शन. मतलब म्हणजे मला असं सांगायचं, इथे एक मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे मोजमापन जे केलं आपण, हे 10 आणि दुसरी गोष्ट आहे डायरेक्शन. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे, एक मॅग्निट्यूड आणि एक डायरेक्शन. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मॅग्निट्यूड एक इम्पॉर्टंट आहे आणि एक डायरेक्शन. मॅग्निट्यूड भलं सेम असू शकते, पण डायरेक्शन सेम असेल याची गॅरंटी नाही. का बरं? सर्क्युलर मोशन आहे तर ते डायरेक्शन सेम असू शकत नाही. ठीक आहे, म्हणून त्याला ॲक्सेलरेशन म्हणलं. म्हणून डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट, नाउ देन इट इज कॉल्ड द ॲक्सेलरेशन मोशन. नेक्स्ट आहे, इट इज अ पिरियॉडिक मोशन आहे. आता पिरियॉडिक मोशन आहे म्हणजे काय? नीट ऐका. ड्युरिंग द मोशन, मोशन करत असताना पार्टिकल रिपीट्स करतो पाथ. बघा, हा पार्टिकल फिरतोय, त्याची पाथ रिपीट होते अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी, म्हणजे त्याचा जो काही पाथ असेल तो सेम आहे, है ना. दिस मोशन इज पिरियॉडिक, म्हणून त्याला पिरियॉडिक मोशन म्हटलं. म्हणजे त्याची पाथ आणि सेम ट्रॅजेक्टरी आहेत, म्हणून त्याला, म्हणजे पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ आहे अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी असल्यामुळे त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन एक काय आहे, पिरियॉडिक मोशन पण आहे. चला, आता काही टर्म्स आहेत, मला वाटतं त्या टर्म्स सांगणार मी. कदाचित तुम्हाला त्या माहिती असतील, नसतील तरी वाचा, नीट बघा. कारण काय, तुमचा सपोर्ट जर नाही भेटला या सिरीजला, तुम्ही वाचलं नाही, तुम्ही अभ्यास नाही केला, तर तुम्हाला खरंच फिजिक्स कठीण जाईल. गेल्या वर्षी मुलांना खूप फिजिक्सचा पेपर टफ गेला. मग का बरं? सगळ्याच मुलांना नाही गेला, कारण काही मुलांनी अभ्यास करतात. आणि फिजिक्समध्ये प्रॉब्लेम काय लागला माहिती आहे का? वर्षभर मुलं अभ्यास करत नाही, लास्टला येऊन अभ्यास करतात. फिजिक्स लास्टला नाही जमत, सातत्य महत्त्वाचं. फिजिक्स खरंच इंटरेस्टेड सब्जेक्ट आहे. तुम्ही फक्त माझ्यासोबत बनून, म्हणजे कंटिन्युटी ठेवा, सपोर्ट करा. तुम्हाला जर फिजिक्स सोपं करून दिलं तर भाऊ फिजिक्स
शिकवणं बंद करून देईल मी, बस मी एवढी गॅरंटी देऊ शकतो. आणि आपल्या भावांसाठी, मराठीतला प्रत्येक मुलगा जो शिकणारा आहे त्याच्यासाठी ही सिरीज आहे. आणि त्याने जर मला सपोर्ट नाही केला भाऊ खूप वाईट वाटेल मला. ठीक आहे, चला काही टर्म्स आहेत. एक लिनियरमध्ये देतो, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन, रेक्टिलिनियर, लिनियर असे शब्द वापरले असतील. ट्रान्सलेशन मोशन म्हणजे सरळ जायचं, किती डिस्प्लेसमेंट झालं, किती व्हेलॉसिटी होती, किती एक्सेलरेशन, असे शब्द. कायनेमॅटिक इक्वेशन ऐकले असतील. आता त्यालाच अँग्युलर फॉर्ममध्ये म्हणजे गोल फिरण्याची जी गती आहे त्या संदर्भात कोणते सिम्बॉल वापरले हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला सर्वात पहिला सिम्बॉल देतोय मस्तपैकी, काय टेन्शन घेऊ नका. पहिल्यांदा लिनियरचे टर्म वापरू आपण. लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन जाणारे, ट्रान्सलेशन मोशन, आणि अँग्युलर म्हणजे गोल फिरणारे. यांच्यासाठी सिम्बॉल काय आहेत, यांचं रिलेशन्स काय आहे, हे सगळं काही बघायचं आहे. पहिलाच बघा डिस्प्लेसमेंट. मी पहिलंच लिहितो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, त्याला लिहितात यस, काही लोक लिहितात यक्स. ठीक आहे, यस ने पण दाखवतात. सिम्बॉल आहे लिनियर डिस्प्लेसमेंट यस. अँग्युलरसाठी थिटा लिहितात, एकच सिम्बॉल आहे थिटा. जर गोल फिरत असेल तर थिटा. कसं मोजतात सर हे थिटा सांगतो. बघ भाऊ, एक पार्टिकल गोल फिरायला असा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणून आपण, घड्याळीची उलटी दिशा. तो पार्टिकल ए पशी होता बघा, ए पशी होता असा, तो गेला बी पर्यंत सर. ठीक आहे ना. मग हा रेडियस झाला, हा पण रेडियस आहे. म्हणजे पार्टिकल ए पासून बी गेला, याला म्हणतात लिनियर डिस्प्लेसमेंट. यस लिहा किंवा डेल एस किंवा बदलणार आहे म्हणून. आणि हा थिटा आहे, बरोबर आहे की नाही. ओके, मग थिटा कसा मोजतात. थिटाचा एक फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिक्समध्ये शिकला सर. अँगल आहे, तर या अँगलला आपण असं लिहू शकतो आर्क डिवाइड बाय रेडियस. आर्क लेंथ म्हणतात, मी शॉर्टकट लिहितो. आता आर्क लेंथ हे यस बघा. ठीक आहे, डेल एस लिहा किंवा एस लिहा, डिवाइड बाय रेडियस आर, ही आर. याला मोजण्याचा फॉर्म्युला आहे आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस. ठीक आहे ना. हे सिंपल गोष्टी शिकता आल्या पाहिजे. नेक्स्ट आहे वेलॉसिटी. ठीक आहे, लिनियर वेलॉसिटीसाठी सिम्बॉल व्ही आहे मित्रा. आणि अँग्युलरसाठी ओमेगा, हे डब्ल्यू नाही, ओमेगा. ठीक आहे, इथं ओमेगा आहे, लिहू शकता तुम्ही. खूप म्हणजे डिटेल घेतोय तुमच्यासाठी भाऊ. फक्त तुमचा प्रत्येक गावातल्या मुलांपर्यंत, प्रत्येकाकडे हा डेटा पोहोचला पाहिजे, एवढीच एक रिक्वेस्ट करू शकतो मी. ठीक आहे, याला ओमेगा म्हणू शकतो, ओमेगा. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड हे बेटा. आता याचे डेफिनेशन पण सांगणार आहे. ॲक्सेलरेशन. ठीक आहे, लिनियरसाठी ए सिम्बॉल आहे आणि अँग्युलरसाठी इथे अल्फा आहे, याला ना आहे अल्फा. ठीक आहे, हे 3 सिम्बॉल अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता याची डेफिनेशन कशी तयार करायची, साध्या सरळ भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. ह्या डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची गरज आहे का नाही, फॉर्म्युले माहीत पाहिजे का, हो. कशासाठी, समोर यूज करण्यासाठी. ठीक आहे, हे बेसिक आहे, काहीच नाही. याचा डेरिव्हेटिव्ह करा, ds/dt लिहा फक्त, बस. डेरिव्हेटिव्ह कळतो का मॅथमॅटिक्समध्ये, डेरिव्हेटिव्ह, या यसचा डेरिव्हेटिव्ह ds/dt आहे ना, सिम्पल आहे. याला वाचायचं कसं, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. पण कोणती, लिनियर वेलॉसिटी. ठीक आहे, याचा फॉर्म्युला कसा लिहायचा सर, ओमेगा. इथं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट dθ/dt. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. नेक्स्ट देखील बघा, याचा डेरिव्हेटिव्ह करा. बघा किती सोपं सांगतो मी, dv/dt. बघा वरच्यांचा डेरिव्हेटिव्ह करतो, वरील जो काही टर्म्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट, व्ही कोण आहे, हा लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. वाचायचं कसं, लिनियर वेलॉसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट असं. ठीक आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज लिनियर ॲक्सेलरेशन. समजतं बाबा. नेक्स्ट बघा, इथं थोडं मोठं ब्रॅकेट करतो कारण की ते इथं अल्फा. आता काय करसाल, याचा डेरिव्हेटिव्ह
रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हे असल्या प्रकारचे जे काही टर्म्स आहे हे हळूहळू कळायला लागतील, पण त्याला वेळ लागणार आहे ना. तूप खाल्ली की लगेच रूप नाही येत भावा. हा ना सर, भारी मराठी बोलता हो तुम्ही. हो, मराठी बोलणाराच माणूस आहे. ठीक आहे ना. आत्तापर्यंत तुम्ही मला हिंदीत ऐकलं भरपूर, पण ठीक आहे, काय हरकत नाही भाऊ. मराठी फास्ट तुम्हाला वाटत असेल की सर जबरदस्त होत आहे, शेअर झालं पाहिजे, लाईक झालं पाहिजे, या चॅनलला फॉलो बी झालं पाहिजे. कळालं. ॲक्सेलरेशन dv/dt, अल्फा इज इक्वल टू d⍵/dt. हे सिम्पल डेफिनेशन्स आहेत. सिम्पल डेफिनेशन्स आहेत, अत्यंत साध्या सिम्पल. फक्त हे लिनियरमध्ये आहेत. ह्या गोल फिरत असेल तर हे टर्म्स. आता याला आणखीन कसं लिहितात माहिती आहे का, ते मी तुम्हाला हळूहळू शिकवतोय. हे लक्षात राहू द्या फक्त. हे लिनियर आहेत, ह्या अँग्युलर टर्म्स आहे. ठीक आहे. सिम्पल सिम्पल आहे, एकदम सिम्पल सांगितलेलं आहे. चला, काही राहिलं. हां, कायनेमॅटिक सर्क्युलर मोशन. आता एक सांगतो, हे जे टर्म्स आहेत ना, हे ॲक्सियल वेक्टर आहेत, म्हणजे ॲक्सिसवर दाखवण्याची पद्धत आहे. ॲक्सिसवर, हे ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या आलून दाखवतात. मग कसे दाखवायचे सर, दाखवता का? हो, बघा. जर तुम्हाला पार्टिकल एखादा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, घडीची उलटी दिशा, याला अँटी क्लॉकवाईज म्हणतात. तर बघा, हा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज असा फिरतो. ॲक्च्युली हे सर्कल असे बरं. हे जेव्हा असं चपटं सर्कल दिसलं, चपटा चपटा अंडा, संडे हो मंडे रोज खाई अंडे, अंडा आकृतीचं दिसलं, समजून जायचं भावा की ते सर्कल असं, हे असं पृथ्वीला, पृथ्वी नाही, पृथ्वी धरती माँ को है ना, असं धरती माँ को हमारे हॉरिझॉन्टल है, असं म्हणू शकतो आपण. म्हणून हे पार्टिकल असा फिरत होता, म्हणून अँग्युलर ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन ओमेगा वर दाखवलं. कळालं. ॲक्सिस, हे ॲक्सिस आहे ना, ॲक्सिसचं रोटेट व्हायला. आता ॲक्सिस म्हणजे काय, फॅन माहिती आहे ना, फॅन, फॅनचा रॉड असतो, सिलिंग फॅन, स्लॅबला लावलेला सिलिंग फॅन. ते फॅन असा फिरतो, तो रॉड आहे ना, त्या रॉडला घ्यायचा, फॅन असा फिरतो, तो ओमेगाचं डायरेक्शन, अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन वर आहे. सर इथे हे पार्टिकल असा फिरत होता, त्याने चुकीचं दाखवलं वाटतं मला, आहे की नाही. क्लॉकवाईज म्हणतात, क्लॉकवाईज, म्हणून हे खाली दाखवलं बघ, क्लॉकवाईज. समजलं. सिम्पल आहे. कसं दाखवायचं, काय दाखवायचं, मला वाटतं की ओमेगाचं डायरेक्शन सगळ्यांना कळालं असेल व्हेक्टर फॉर्ममध्ये. हे चला, आता पिरियड कशाला म्हणायचं. पिरियड म्हणजे काय सर, पिरियड म्हणजे काय, सिम्पल आधी समजून सांगतो, नीट लक्ष द्या. समजा आपली हा आपला सण आहे, आपला म्हणजे सगळ्यांचाच आहे, आणि हा सणला पृथ्वी गोल फिरते. कशी फिरते, गोल फिरते. हे कोण आहे सर, अर्थ आहे. ओके. आणि कशी फिरते, गोल. एक कंप्लीट रोटेशन करायचं असेल अर्थला, सनच्या भोवती किती दिवस लागतात बाबा, एका वर्षात 365 दिवस, 6 तास लागतात. काही मिनिट जाऊ दे, सोडून दे, एक ॲप्रॉक्स, बरोबर आहे. म्हणजे एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी लागणारा वेळ, किंवा एक कंप्लीट सर्कल करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड असं म्हणायचं. मग आता मुकेश सरचं लेक्चर किती येतं, 1 तास आहे. 1 तास कंप्लीट लेक्चर, तुम्ही म्हणता ना कोणाचा पिरियड आहे, म्हणजे एक कंप्लीट टास्क आहे, ते केलं मी, त्याला म्हणायचं पिरियड. आता इथे काय वेळ चाल, टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग, कसा पार्टिकल फिरतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. महत्वाचा शब्द बघा, टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन, हा महत्वाचा शब्द आहे, त्याला पिरियड असं म्हणायचं, है ना. बाकीचं थोडं चटणी मीठ टाकावं लागते बाबा भाजी चांगली लागण्यासाठी, तसंच आहे ना. टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन, एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला पिरियड असं म्हणायचं. सिम्पल डेफिनेशन कळाली. कोणते, तुम्हाला विचारलं तास काटा आहे घडीचा, कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी किती वेळ लागेल, 12 तास. 12 तास लागेल की नाही. मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, कंप्लीट रिव्हॉल्युशन झालं, त्याला म्हणू शकता तुम्ही पिरियड. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, एक कंप्लीट रिव्हॉल्युशन झालं, त्याला पिरियड म्हणू शकता. ठीक आहे. आता इथे याला व्हेलॉसिटी असेल सर, अशी स्पीड म्हणून, स्पीड असेल या अर्थला. हां, तर स्पीडचा फॉर्म्युला आहे सर आपल्याकडे, डिस्टन्स अपॉन टाईम. आत्ताच शिकलो आपण, वरील लिहून द्याला, डिस्टन्स अपॉन टाईम. काय टेन्शन तर नाही बाई.
आता इथे व्ही डिस्टन्सला डी लिहू आणि एक कम्प्लीट रोटेशन होत असेल तर टी लिहू, चालेल. मग तर ह्या टी येईल, इथं डी येईल, इथं व्ही येईल. कळालं का? ओके. डिस्टन्स कसं आहे सर? गोल फिरण्याचं आहे, हे कम्प्लीट रोटेशन करण्याचं आहे. आणि कम्प्लीट रोटेशन करण्याचा असल्या कारणाने तुम्हाला लागणारा जो काही पूर्ण पिरियड आहे तो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे. आणि म्हणून तिथं 2πr लिहू शकता डिवाइड बाय व्ही. हा एक पिरियडचा फॉर्म्युला भेटला आहे. आणखीन पण फॉर्म्युला भेटणार आहे. 2πr का बरं? कारण की हे जे डिस्टन्स आहे हा सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचं डिस्टन्स आहे. म्हणून 2πr. व्ही म्हणजे काय? त्याची स्पीड आहे. समजतं? आता याचा आणखीन फॉर्म्युला येण्यासाठी इथे येऊ. यांचं एक रिलेशन बिटवीन तयार होत असते. उदाहरणार्थ असं लिहायचं बघा, रिलेशन असं जर वर्ड येतो बघा, रिलेशन बिटवीन, क्वेश्चन नंबर फर्स्ट आला तुम्हाला है ना, रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, असा शब्द जर आला किती साधं बघा. लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल सांगा बरं. बघा हे लिनियर डिस्प्लेसमेंट, यस आहे सर, लिहा यस है ना. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल सांगा बरं सर, थीटा. अँडच्या जागी इक्वल टू करून आर करायचं, झालं रिलेशन बेटा. किती सोपं आहे सांग बरं. रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंटचा सिम्बॉल यस आहे, अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिहिलं होतं, इक्वल टू करून आर लिहिलं तर रिलेशन तयार झालं. दुसरं रिलेशन तयार करू. चला क्वेश्चन नंबर 2 बघा आपल्याकडे. एक मिनिट, थोडंसं खाली द्यावं लागेल है ना. हां, आता बघा क्वेश्चन नंबर 2. रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. मी काय सांगितलं आयडिया? लिनियर वेलॉसिटीचा सिम्बॉल व्ही ए लिहिला सर, अँड म्हणून इक्वल टू लिहायचं. अँग्युलर वेलॉसिटीचा ओमेगा आहे, बस मध्ये आर लिहा, इक्वल टू करून आर लिहा. झालं की नाही रिलेशन तयार? झालं की नाही? तसंच काय लिहिसाल रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन, यांचं कसं लिहिसाल? ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. समजतं? नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं मनोगत व्यक्त करा कॉमेंटमध्ये की खरंच सर खूपच मस्त होतंय का नाही होत. तुम्ही सांगा, तुमचे सजेशन द्या, नक्की सुधारणा होईल या सेशनमध्ये. आणखीनही तुम्हाला जबरदस्त लेक्चर भेटू शकते. ठीक आहे, चला. आत्ता काय सांगितलं मी? रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्ही इक्वल टू आर ओमेगा. चला लिहा बरं इथे बघा, हाच फॉर्म्युला कसा येईल? टी इज इक्वल टू 2πr. व्हीच्या जागी आपल्याला लिहायचं होतं आर ओमेगा. आत्ता गरमागरम फॉर्म्युला आहे भाऊ, शिळा पाता काही नाही आहे, नगद माल आहे, एकदम बढिया तरीके से. आता घे नेक्स्ट. आता मला सांग इथं काय करू शकतो सर मी? आर आर कॅन्सल, म्हणजे पिरियडचा एक फॉर्म्युला तुमच्याकडे 2π/ओमेगा भेटला. हा पण फॉर्म्युला नाही आहे क्या? आहे. हा फॉर्म्युला पण आहे. दोन्ही फॉर्म्युले तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वापरू शकता. तर मला वाटतं की पिरियड म्हणजे कळालं, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच पिरियड म्हणायचं. त्याचा फॉर्म्युला आहे महत्त्वाचा 2π/ओमेगा. टी इज इक्वल टू, पिरियडचा सिम्बॉल टी आहे, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. त्याचं एसआय युनिट आहे सेकंड. सेकंड एक छोटे है ना, टाईमचं युनिट आहे, माहीत आहे सगळ्यांना. तो एसआय युनिट जे आहे तुम्ही लिहू शकता इथं. एसआय युनिट आहे त्याचं सेकंड. ठीक आहे, त्याचं डायमेन्शनसुद्धा पिरियडचं लिहू शकता इथं. L0 M0 आणि T1 असं पण लिहू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं चला बघू. आता फ्रिक्वेन्सीचा सिम्बॉल काही लोक या चॅप्टरमध्ये एन लिहितात, कोणी एफ पण लिहिते, एफ पण लिहितात, काही लोक न्यू पण लिहू शकतात. पण हे सेकंड पेपरमध्ये आहे. हा सिम्बॉल फिजिक्स 1 मॅकॅनिक्समध्ये वापरला जातं. पेपर सेकंडमध्ये एफ किंवा न्यू पण यूज केला जाऊ शकतो. चला बघू, काही हरकत नाही, धमाका करायचा आहे आपल्याला. आता मी तुम्हाला आपल्या थोडा गावंढळ भाषेत सांगणार आहे. ठीक आहे ना सर, आम्हाला माहीत आहे तुम्ही गावंढळ भाषेतच सांगणार आहे, काय आहे टेन्शन नाही घ्यायचं. सिम्पल सांगतो बघा, फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं?
साध्या भाषेत सांगू, एका सेकंदात एखादी गोष्ट किती वेळा करता त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. पुन्हा, एका सेकंदात एखादी गोष्ट किती वेळेत झाली. एक उदाहरण सांगू. तुम्हाला सांगितलं माझे डोळे एका सेकंदात तुम्हाला कितीदा तुम्ही बंद करून चालू केले, असं असं असं. मी म्हणलं एका सेकंदात मी 5 वेळ डोळे बंद चालू करू शकतो. ती झाली फ्रिक्वेन्सी. 5 हर्ट्झ. हर्ट्झ नावाचे एक सायंटिस्ट होते, म्हणून याच झड युनिट लिहिलं जातं. म्हणजे मला असं सांगायचं आहे, तुम्हाला जर म्हणलं ही फ्रिक्वेन्सी असते असे, हां, AC आपल्या घरात जे करंट येतं ना त्याची, मी सांगितलं की एका सेकंदात आपल्या इकडे 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी येते, म्हणजे 50 सायकल असते अशी. बघा, एक सायकल म्हणतात त्याला, याला एक सायकल म्हणायचं याला. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं किती आहे फ्रिक्वेन्सी इंडियाची, तर लोक येतात 50, हा ना, असं 50 50 50 50 हर्ट्झ देतात. म्हणजे एका सेकंदात 50 सायकल कंप्लीट करते. किती? 50 सायकल कंप्लीट करते. त्याला तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणू शकता. एका सेकंदात एवढे झाले. सर जर मिनिटमध्ये दिले तर भाऊ आपल्याला त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागतंय. मी असं न्यूमेरिकल घेणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. समजतं ना? चला, ओके. आणि म्हणून या ठिकाणी आता बघू आपण काय म्हणलेलं आहे. बघा, द नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स, बघा मी तेच म्हणत होतं, नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग युसीएम सर्क्युलर मोशन, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणं इन युनिट टाईम. एखाद्या युनिट टाईममध्ये नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स किती ती बॉडी कंप्लीट करते. जसं फॅन एका सेकंदात 10 रोटेशन्स केले तर तुम्ही म्हणू शकता 10 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणू शकता. जर मिनिटमध्ये दिलं त्याला कन्व्हर्जन करायचं ते मी सांगणार आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. पुन्हा, नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग युसीएम इन युनिट टाइम. एका युनिट टाइम म्हणजे एका सेकंदात, एक युनिट टाइम म्हणजे एका सेकंदामध्ये नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन किती परफॉर्म केले त्या बॉडीने, किती रोटेशन्स केले, त्याला तुम्हाला फ्रिक्वेन्सी असं म्हणता येतं. आणि याच फ्रिक्वेन्सीचा दुसरी एक डेफिनेशन बनवता येतं, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणता येतं. आणि म्हणून इथं SI युनिट जे आहे, SI युनिट जे आहे ते आहे हर्ट्झ. हर्ट्झ या झडे. ठीक आहे. हर्ट्झ नावाचे एक सायंटिस्ट होते, त्याचं SI युनिट आहे. आणि यांचे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शनसुद्धा आपल्याला बघायचं आहे फ्रिक्वेन्सीचं. तर बघा, मास नाही आहे, L म्हणजे लेंथ नाही आहे, टाईम हे डिवाइड वरी जर गेला तर मायनस पॉवर होणार आहे. काय टेन्शन आहे? समजलं असेल असं अपेक्षा करतो. आणि एक रिलेशनसुद्धा इथे दाखवतो. याच्या आधी एक रिलेशन बिटवीन अँग्युलर वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी असं एक रिलेशन येतं. मी इथे क्वेश्चन्स लिहितो बघा. क्वेश्चन नंबर 1 है ना, रिलेशन बिटवीन, याच्यावरूनच काढतो, रिलेशन बिटवीन अँग्युलर वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी ठीक आहे. रिलेशन बिटवीन द अँग्युलर वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सी याचं एक रिलेशन घेऊ आपण. चला, आत्ता एक फॉर्म्युला पाहिला बघा, T इज इक्वल टू 2π/ω. आठवतो तुम्हाला? काय टेन्शन नाही आहे. चला, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2π/T. ठीक आहे. तर ओमेगा इज इक्वल टू बघा 2π/1/T. ओके. चला, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 1/T म्हणजे काय, N आहे, म्हणून इथं 2πN असा एक फॉर्म्युला सुद्धा ओमेगाचा बनतोय. हे एक लक्षात राहू द्या. ठीक आहे. ओमेगाचा एक फॉर्म्युला काय बनला आपल्याकडे, 2πN. N इज द फ्रिक्वेन्सी, ओमेगा इज द अँग्युलर वेलॉसिटी. बघा रिलेशन भेटलं का नाही, अँग्युलर वेलॉसिटी, N म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता हिच्यावरून एक मी पाठीमागे जाऊन एक फॉर्म्युला तयार करणार आहे. हां, चालेल. चला बघा, पाठीमागे जातोय, इथे एक फॉर्म्युला तयार करायची इच्छा आहे माझी. या ठिकाणी बघा, अल्फाचा फॉर्म्युला तुम्ही काय लिहिला, dω/dt. याला असं लिहू शकतो, ω2 - ω1/T. काय प्रॉब्लेम आहे का बाबा? चेंज म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल. तो ω2 एक फायनल अँग्युलर वेलॉसिटी, ω1 एक इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी लिहू शकतो. पण ओमेगाचं रिलेशन तुम्ही आत्ताच लिहिलं बघा, 2πN. बघा 2πN दिसते इथे. तेच रिलेशन पुन्हा इथं लिहितो बघा, इथे लिहितो पुन्हा बघा, इथं अल्फा
2 पाय इथं n2 लिहावं लागेल, इथे पण 2 पाय n1 अपॉन टी. तर अल्फा इज इक्वल टू 2 पाय n2 मायनस n1 अपॉन टी. चला मी याला कट करतो जरा असं, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, बघा हे एक फॉर्म्युला बनला का नाही. म्हणजे तुम्ही फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले तयार करता येऊ शकतात. अभ्यास लागतो भावा, अभ्यास लागतो की नाही. मी केलं की नाही, तुम्हाला फॉर्म्युला एकच दिला होता, डी ओमेगा अपॉन डी टी. मी लिहिलं ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. पुन्हा एक फॉर्म्युला तयार केला. पिरियडचा पण करू शकता. ओमेगाचा आणखीन एक असा फॉर्म्युला पुटअप करू शकता 2 पाय अपॉन टी, कारण की टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे ना. तर याचा असा पण पिरियडच्या फॉर्ममध्ये सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला तयार करता आला पाहिजे. यालाच तर प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात, यालाच तर फिजिक्स म्हणतात. आता त्या फॉर्ममध्ये जर लिहिलं असतं तर मी बघा इथं कसं लिहितो. आता इथं पण 2 पाय बघा फ्रिक्वेन्सीच्या जागी, या यांच्या जागी पण असं लिहू शकतो, असं लिहू शकतो बघा 1/t 1t2 डिवाइड बाय टी. स्मॉल टी आणि कॅपिटल टी मध्ये काय फरक आहे प्रश्न येऊ शकतो तुमच्या मनात. बघा कॅपिटल टी म्हणजे कंप्लीट रोटेशन्स करणे. एक घडी आहे माझ्याकडे मित्रांनो, आता एक घडी आहे आणि त्या घडीमध्ये बघा ही घडी आहे, या घडीमध्ये 12 आहेत. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, 7 आहे, इथं 8 आहे, इथं 9 आहे, इथं 10 आहे, इथं 11 आहे. काय टेन्शन आहे? ठीक आहे, ओके. आता बघा या ठिकाणची जी घडी आहे, समजा ही 12 आपला तास काटा आहे. आता याने जर रोटेशन कंप्लीट केलं तर तुम्ही म्हणता पिरियड कंप्लीट केला. म्हणजे असं काटा येणार 1 2 3 4 5 6 7 आला इथपर्यंत, तर तुम्ही त्याला पिरियड म्हणायचं. ठीक आहे. पण जर तुमच्या घडीत फक्त 2 वाजले असं जर म्हणत असाल तर तो टाइम झाला. तुम्ही पिरियड कधीच विचारत नाही. तुम्ही विचारा बरं किती वाजले, तर आपण काय म्हणतो काय टाइम झाला. जर तुम्ही समजा इंग्लिशमध्ये बोलत असाल काय टाइम झाला, किती पिरियड झाला असं कोणी विचारते का? नाही विचारत. टाइम म्हणजे कंप्लीट रोटेशन नाही, कंप्लीट एक रोटेशन होणे नाही, एक रोटेशनला पिरियड म्हणायचं. तुम्ही असंच विचारता कधी पण किती वेळ झाला, 2 वाजून 15 मिनिटं झाली, 2 वाजून 25 मिनिटं झाली, हा टाइम आहे. म्हणजे मधला कोणता पण कंप्लीट रोटेशन नाही. कंप्लीट रोटेशन होणे त्याला पिरियड म्हणायचं. म्हणजे 12वर गेला होता काटा होता, आता 12वर पुन्हा आला तर एक पिरियड झाला. तर स्मॉल पिरियड, स्मॉल टाईम म्हणजे जो मधला असतो ना त्याला टाईम म्हणायचा, आणि पिरियड मतलब एक रोटेशन. एवढं तुमच्या लक्षात असू द्या. चला आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना माहीतच असेल पाहिजे, हे मी काही शिकवणार नाही आता. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन महत्त्वाचं आहे. हा 11वीतून कॉन्सेप्ट आला, पण ठीक आहे बाबा, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. चला तर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि एक टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असे 2 ॲक्सेलरेशन आहेत, आणि या दोघांचा अर्थ मी तुम्हाला खूप खतरनाक सांगणार आहे. जर तुम्ही खरंच हा पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघत असाल तर. बघा तर सुरुवात करतोय. तर टँजेन्शियल सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ज्या ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन सेंटरकडे आहे. कोणाकडे बाबा? सेंटरकडे. बघा याचं ॲक्सेलरेशन म्हणजे पार्टिकल गोल फिरतोय आणि त्याचं ॲक्सेलरेशन सेंटरकडे आहे. कशाकडे? सेंटरकडे. त्याला सेंट्रिपिटल या रेडायल ॲक्सेलरेशन, एक दुसरा शब्दाचं एक नाव आहे त्याला, ते लिहून देतो, रेडायल ॲक्सेलरेशन. बघा रेडायल ॲक्सेलरेशन आहे नाव त्याचं. ठीक आहे. सेंट्रिपिटल किंवा रेडायल ॲक्सेलरेशन म्हणायचं. बघा द ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज डायरेक्टेड टुवर्ड द, कुठे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ज्याही ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन सेंटरकडे असतं त्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे असं म्हणायचं. नोट काय? ओनली द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट इन सच वे दॅट वेलॉसिटी ऑलवेज टँजेन्शियल इन पाथ. आता याचा अर्थ सध्या नाही कळणार मला माहिती आहे, पण जेव्हा मी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन समजून सांगेल तेव्हा समजून सांगणार आहे. या ॲक्सेलरेशनचं काम असतं
व्हेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज करणे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं. आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचं काम आहे स्पीडवर इफेक्ट. एक टँजेन्शियल ॲक्सेलरेशन स्पीड कमी जास्त करण्याचं काम असते. मी शिकवणार आहे, सध्या नाही कळणार मला माहिती आहे, पण काही घाबरू नका, मी तुमच्या पाठीचे आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे आपण शिकलेलंच आहे. आता हे पण मी सांगते, युनिफॉर्म म्हणजे ज्याची स्पीड कॉन्स्टंट असते, हे मी शिकवलेलं आहे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्याची स्पीड व्हेरिएबल असते त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतात. बरं, हे काय सर सिम्बॉल काय आहेत, हे काय आहे डायग्राम, मजाक म्हणून दिली का? नाही, कारण आहे. चला मी समजून सांगतो की त्याचा अर्थ काय आहे, कसा घेणार आपण ते सगळं सांगणार आहे. फक्त ताईबाई अक्का, विचार करा पक्का, आणि फिजिक्सवर मारा शिक्का. ॲक्च्युली मला वाटते टँजेन्शियल ॲक्सेलरेशन शिकवायला पाहिजे होतं आधी, काही हरकत नाही. मी याचा पण इथं अर्थ सांगतो. मला एक सांगा, जर इथं अँटी क्लॉकवाईज जर पार्टिकल मूव्ह करत असेल, घडीची उलटी दिशा, तर अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन राईट हँड रूलनुसार काढतात. 4 फिंगर कर करायच्या, अशा गोल करायच्या, जसं जसं सर्क्युलर मोशनमध्ये माझे 4 बोटं फिरत आहे असे कन्सिडर करा. आणि थंब ज्या डायरेक्शननं चाललं समजायचं ते अँग्युलर व्हेलॉसिटीचं डायरेक्शन हे ॲक्सिसच्या थ्रू दाखवायचं. ॲक्सिस म्हणजे कळतं ना, सेंटरमधून पास होणार आहे. बघा आता मला सांगा की हा सेंटर आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं दाखवणार बरं तुम्ही? आता सर बघा, इथे ॲक्सिसच्या बघा बोट माझे 4 असे करायचे आणि हे असं आहे, ठीक आहे, हे ओमेगा. कळालं सर? सर अल्फा कसं दाखवायचं याच्यावर? अल्फा कसं दाखवायचं? अल्फा म्हणजे काय? अँग्युलर ॲक्सेलरेशन. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. चालेल. आता एक लक्षात घ्या, जर बॉडी स्पीडअप करत असेल, आय विल रिपीट, पुन्हा सांगतो, बॉडी जर स्पीडअप करत असेल म्हणजे एखादी बॉडीचं स्पीड वाढत 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 जात असेल, बघा इथं लिहू का मी, बॉडी स्पीडअप करत असेल, स्पीडअप करते, तर समजून जायचं अल्फाचं डायरेक्शन ओमेगाच्या डायरेक्शनने लिहायचं. ही भाषा कळते माझी? बॉडीची जर स्पीड वाढत वाढत जात असेल तर ओमेगा ज्या दिशेनं आहे त्या दिशेनं अल्फा द्यायचा, म्हणजे अल्फा सपोर्ट करतोय ओमेगाला. ठीक आहे. जर बॉडीची स्पीड डाऊन होत असेल, बघा डायरेक्शन सेम आहे, अँटी क्लॉकवाईज आहे आता पण, म्हणजे अल्फाचं काही वेगळं, ओमेगाचं डायरेक्शन वेगळं नाही येणार. बघा असं, म्हणजे असं बघा, हे पार्टिकल असा गोल फिरतो असा, ठीक आहे, तर ओमेगाचं डायरेक्शन तेच. आता अल्फा कसं आहे, बॉडी स्पीड डाऊन करते, मी काय म्हणलं होतं, बॉडी स्पीड डाऊन, बघा स्पीड डाऊन करते, ठीक आहे. तर अल्फाचं डायरेक्शन ओमेगाच्या डायरेक्शनच्या उलटे दिशेने द्यायचं, अपोजिट दिशेने द्यायचं. समजलं असेल? हे समजलं आणि हे पण समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ठीक आहे. चला आता आपल्याकडे काही न्यूमेरिकल्स होते, ते न्यूमेरिकल्स घेणं गरजेचं आहे. तुम्हाला MCQs पण देतो याच्यावर, काही टेन्शन घेऊ नका. बघा क्वेश्चन असा आहे, प्रश्न तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल 1.1 असं दिलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही. अ फॅन इज रोटेट म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली. बघा लिहायचं कसं, गिवन डाटा. बोर्डात जेव्हा लिहाल तेव्हा असंच लिहायचं. फ्रिक्वेन्सी बघा दिली म्हणजे n लिहा सर, आपण F नाही वापरत. n दिलेला आहे आपल्याकडे 90 RPM, रिव्हॉल्युशन पर मिनिट. याचा अर्थ काय, रिव्हॉल्युशन पर मिनिट, एका मिनिटाला 90 रोटेशन होतात. कशाचे? फॅनचे. अच्छा, त्याला सेकंदामध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. कसं करसाल बरं, डिवाइड बाय 60, कारण की एका मिनिटात 60 सेकंद आहेत. आता तो झाला RPS म्हणजेच हर्ट्स, एका सेकंदासाठीच काढावं लागतं. 0 0 कॅन्सल, n इज इक्वल टू 6 1 6 राहिली 3 6 35 RPS म्हणजे हर्ट्स, म्हणजे एका सेकंदाला 1.5 रोटेशन चाललं, म्हणजे एक रोटेशन दुसरा अर्ध रोटेशन झालं एका सेकंदामध्ये. चला सर, देन स्विच ऑफ. नंतर त्याने काय केलं, स्विच ऑफ केला फॅन, म्हणजे फॅन हळूहळू थांबून जाईल, स्टॉप होऊन जाईल. हे तुमच्याकडे आधी डेटा माहीत पाहिजे. याला इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणू शकतो. का बरं? कारण की अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 2πn आणि हा इनिशियल आहे सुरुवातीला, म्हणून n नॉट लिहितो. चालेल. चला सर, ओमेगा नॉट बघा, 2πn नॉटची व्हॅल्यू 1.5 आहे. तो ओमेगा नॉट बघा, हे 1.5 गुणिला 2 3 पाय,
कळतं ना, रॅडियन याचं युनिट आहे, माहीत पाहिजे, रॅडियन पर सेकंद. चला आता ओमेगाला 0 म्हणलं सर, का बरं, कारण सांगा. चला सांगतो. फॅन मी स्विच ऑफ केला, पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी 90 RPM होते, एका सेकंदाला 90, एका सेकंदाला 1.5, मिनिटाला नाही, मिनिटाला तो 90 RPM आहे ना, तर तेवढं लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आता नंतर ते स्टॉप झाली, म्हणजे फ्रिक्वेन्सी तिथं आहे का, किंवा त्याला N1 N2 म्हणता आलं असतं आपल्याला, तर स्टॉप झाली म्हणल्यावर थांबला, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियली ओमेगा नॉटला इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं बघा, ओमेगा नॉट याला काय म्हणलं मी, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ओमेगा नॉट, ओमेगाला काय म्हटलं मी, ओमेगाला काय म्हटलं, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं. समजतं का, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी, राईट आहे. चला बरं, हे झालं. आता आपल्याला जायचं आहे समोर, काही हरकत नाही. समोर जात असताना ओमेगा झालं, आणि किती रोटेशन सांगितले बापरे, 21 रोटेशन केले त्याने स्टॉप होण्याच्या आधी, म्हणजे फिरत 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 फिरत, म्हणजे नंतर स्टॉप केला ना, स्विच ऑफ केला ना, फॅन थांबणार आहे. तर मी फॅन बंद केल्यावर फॅन एकदम बंद होत नाही, हळूहळू बंद होतो. तर हळूहळू होता होता 21 रोटेशन केले. कॅल्क्युलेट द टाइम टेकन टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शन टॉर्क इज कॉन्स्टंट आहे. फ्रिक्शन टॉर्क जो काही आपल्याकडे तो कॉन्स्टंट आहे. तर किती सेकंदानंतर तो स्टॉप झाला, हा माझा प्रश्न आहे. आता इथे N दिलेले, रिव्हॉल्युशन दिलेले आहे, रोटेशन 21. आणि थिटाचा एक फॉर्म्युला आहे, माहिती आहे का तुम्हाला, 2πN. म्हणजे एक रोटेशन करायसाठी 2π, माहिती आहे ना, एक सर्कल कंप्लीट करायचं 2π, 360. तर असे किती झाले, 21 झाले. म्हणून थिटा किती थिटा फिरला, तो 2π मल्टिप्लाय 21, तो थिटा इज इक्वल टू 42π. एवढे अँगल तो चालला. स्टॉप फॅन केल्यानंतरची गोष्ट सांगतो, नीट समजून घ्या. मी काय लिहितो काय नाही याच्यावर लक्ष राहू द्या, तरच तुम्हाला समजणार आहे. आता मला काढायचं आहे माझं कॅल्क्युलेट टाईम, किती टायमानंतर तो थांबला. मी फॅन बंद केला, बंद केल्यावर थांबतो का फॅन, नाही थांबत, वेळ लागतो ना त्याला. मग किती वेळेनंतर थांबला, हा माझा प्रश्न आहे. टाईम किती लागला, किती टायमानंतर स्टॉप झाला. आता आपल्याकडे एक अल्फाचा मी फॉर्म्युला आत्ता सांगितला होता, ω2 - ω1/T असं लिहू शकतो. पण इथं ω2ला ओमेगा म्हणलं, ओमेगाला ओमेगा नॉट म्हणलं मी, /T असं लिहू शकतो मी. हा फॉर्म्युला लिहू शकतो. चला मग मी लिहिला अल्फा ω ω0/T. चालेल सर, ओमेगा माहिती आहे, हा सर, ओमेगा नॉट माहिती आहे, हा सर, टाईम काढायचा माहिती, पण अल्फा माहिती नाही. आता करणार काय, तर मला आठवतं कायनेमॅटिक्स इक्वेशन्स. मी तुम्हाला इथे कोरे पेजे थोडंसं समजून सांगण्याचा मुद्दाम प्रयत्न करतोय. एक पहिलं इक्वेशन आहे मित्रांनो, V = U + AT. दुसरं इक्वेशन है S = UT½ AT². तिसरं आहे V² = U² + 2AS. बरोबर आहे, असे इक्वेशन्स आहेत. आता मी तुम्हाला इथं लिहून देतोय. हे इक्वेशन जर अँग्युलरमध्ये लिहायचं असतं तर व्हीला फायनल व्हेलॉसिटी म्हणतात. बघा, व्हीला काय म्हणतात, यूला काय म्हणतात, आधी इनिशियल व्हेलॉसिटी असं म्हणतात. कळालं बाबा. व्हीला काय म्हणतात, फायनल व्हेलॉसिटी असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सिम्बॉल बिन कळायला पाहिजे. एला ॲक्सेलरेशन असं म्हणतात, एला काय म्हणतात, ॲक्सेलरेशन असं म्हणतात. आणखीन कोण राहिलं बाबा, यसला काय म्हणतात सर, डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. आणि टीला तर सगळ्यांना माहिती आहे, टाईम म्हणतात. ठीक आहे. आता बघा याचं इक्वेशन मी अँग्युलरमध्ये कसं लिहितो बघा. व्हीच्या जागी लिहिणार ओमेगा, याला ओमेगा नॉट, याला अल्फा आणि टी. मला वाटते मी हे सिम्बॉल शिकवलेले आहेत, है ना. चला, याच्या जागी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, यूला ओमेगा नॉट टी + 1/2, एच्या जागी अल्फा आणि टीच्या जागी टीच राहतो. पण ईच्या जागी काय लिहिणार सर, ω², हा ω02 + 2α असं लिहू शकतो मी. काही डाऊट आहे का बाबा. ठीक आहे. मला वाटते की ओमेगा मला माहिती आहे,
म्हणून मी हे इक्वेशन यूज करू शकतो. म्हणून मी इथं थिटा पण माहिती आहे, म्हणून मी इथं जर केलं असं तो ओमेगा मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर टू अल्फा थिटा. मला अल्फाची व्हॅल्यू पाहिजे होती ना, म्हणून काढतो. म्हणून ओमेगा स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय इथे 2 थिटा इज इक्वल टू अल्फा. काही डाऊट आहे का बाबा? अल्फाच्या जागी हे लिहिलं तर काही प्रॉब्लेम आहे का आपल्याला? काहीच प्रॉब्लेम नाही ना. लक्षात आलं का? हे कायनेमॅटिक इक्वेशन लिनियरमध्ये आहे, ह्या अँग्युलरमध्ये आहेत. नसतील तर पाठ कर बाबा. आता कुठून जाणार आहे? बस कर सटकना. आता तरी इकडे ये आणि समजून घे की काय लिहायचं, काय अभ्यास करायचा ते. ठीक आहे? म्हणजे या अल्फाच्या जागी मी अशी पण व्हॅल्यू ठेवू शकतो. ठेवा इथे या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवाइड बाय 2 थिटा ही अल्फाची व्हॅल्यू होती. हा ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवाइड बाय टी. ओमेगा स्क्वेअर 0 आहे सर, मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर जो आहे तो 3 पायचा स्क्वेअर डिवाइड बाय 2 थिटा. थिटाची पण व्हॅल्यू ठेवली असती तर बरं झालं असतं आहे ना. चला थिटाची पण व्हॅल्यू ठेवतोय. थिटा 42 पाय. हा पण 0 आहे सर. ओमेगा नॉट हा 3 पाय आहे आणि हा टाईमच तर मला काढायचा सर. हा टाईमच तर मला काढायचा आहे. मला सांगा दोन्हीकडे मायनस असं लिहू शकतो मी. इथे मायनस 9 पायचा स्क्वेअर 42 बराबर आहे पाय. हा पण मायनस 3 पाय हे टी आहे. काय डाऊट आहे? मला सांगा किती लोकांना कळालं आहे? मायनस मायनस प्लस होतं, दोन्हीकडे मायनस होतं म्हणून प्लस झालं. ओके, मला टी काढायचा, मी टीला इकडे आणलं. हा 3 पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 42 पाय डिवायडेड बाय 9 पाय स्क्वेअर. समजतं बाबा? आता कदाचित सगळ्यांनाच लक्षात आलं असेल सर, एक हे पाय स्क्वेअर झाला तर हा पाय निघून गेला. 3 जा है ना, 3 1 जा 4 जा. काही गडबड होते माझ्याच्याने. करेक्ट आहे का? हा ना. 42 सेकंड असा टाईम नंतर जे काही माझं रोटेशन आहे तो स्टॉप होतं आहे. मला काहीतरी गडबड आहे असं. यस, मी तेच म्हटलं. हे 2 राहिलं होतं मित्रांनो. बघा हे 2 राहिलं होतं, म्हणजे इथे पण 2 राहिलं सर, इकडे पण 2 राहिलाय. बराबर आहे ना? असंच आहे. म्हणजे इथे 2 होतं ना, हे 2 मल्टिप्लाय होतं ना इथे. अच्छा, म्हणजे 42 मल्टिप्लाय म्हणजे 28 आन्सर आला. 28 सेकंड लागतील बाबा. 28 सेकंड राईट. हे 2 बाकी होते बघा प्रत्येक ठिकाणी. इथं पण 2, मग हे 2 इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये गेले म्हणजे 2 बाकी होते. बाकी दुसरं करेक्ट होतं, काहीही प्रॉब्लेम नव्हता. आता टेक्स्टबुक जी आहे आपली एक्सरसाइज आहे त्याच्यात 12 नंबरचा क्वेश्चन चेक करा. हा याच्यावरच अवलंबून आहे. सोपा क्वेश्चन्स आहे. याला एकदा कंप्लीट करू आपण आणि समोर जाऊ. an ant is stuck to the rim of bicycle. सायकल चालवतो, त्याच्यात स्पोक असतात. त्या स्पोकच्या बायसिकलवर आपलं काय झालं, त्या रिमवर एक मुंगी चिपकली बाबा, चिपकली. आता काय झालं, व्हीलचा डायमीटर, ती जी काय व्हील आहे त्याचा डायमीटर 1 मीटर आहे. चला गिवन डेटा चांगलं लिहा. गिवन डेटा पहिल्यांदा थोडंसं अवघड वाटेल पण टेन्शन घेऊ नका. डायमीटर आहे 1 मीटर, तर रेडियस याच्या अर्धी असते 0.5 मीटर. माहिती असेल ना, रेडियस त्याच्या अर्धी असते. वाईल द बायसिकल इज अँड सेंट्रल स्टँड. मी काय केलं, ती जे बायसिकल आहे ना त्या सेंट्रल जो स्टँड असते त्याच्यावर धरून उभी केली. द व्हील इज सेट इन टू द रोटेशन. त्याचे व्हीलचे रोटेशन सेट केले आणि अटेन द फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन पर सेकंडचा म्हणजे फ्रिक्वेन्सीच असते ती आहे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजेच 2 हर्ट्ज झाले. तेच रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजेच हर्ट्ज ही युनिट आहे. आणि टाइम दिलेला आहे 10 सेकंद. बरोबर आहे. विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सलेशन. तर कॅल्क्युलेट पहिल्यांदा करायचं नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लीट बाय अँड दिस 10 सेकंद. 10 सेकंदात किती रोटेशन केले असेल, 1 2 3 4 त्या मुंगीने
ते मला लिहायचं आहे सर्वात आधी, समजतंय? आणि नंतर मला तुमचं आणखीन टाईम टेकन फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन, पहिला कंप्लीट रोटेशनमध्ये किती वेळ लागला पहिल्या एक रोटेशन करण्यासाठी, आणि लास्ट कंप्लीट रोटेशन 10वा, नाही सर किती माहिती नाही आणखीन, की लास्टचा जो काही रिव्हॉल्युशन्स असेल किंवा लास्टच्या सेकंदात तो जे काही रिव्हॉल्युशन असेल तर त्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागला लास्टचा रोटेशन करायला ते सांगायचं. टेक्स्टबुक एक्सरसाइजचा 12 नंबरचा क्वेश्चन आहे, नीट बघा, कदाचित तुम्हाला त्याचा आन्सर भेटेल. तर सर्वात आधी मला इथे रोटेशन्स काढायचे आहेत, म्हणजे नंबर्स ऑफ रिव्हॉल्युशन पहिला क्वेश्चन आहे. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. T1साठी लागणारा टाईम आणि T10 लास्टचं जे काही रोटेशन आहे त्याच्यासाठी ते. आता मला याच्यावरून एक फॉर्म्युला आठवला होता सर, थिटा म्हणजे 2πn आहे, बरोबर आहे. पण थिटाच माहिती नाही मला, माहिती आहे का? नाही. थिटा काढावं लागेल. मग थिटासाठी माझ्याकडे आधी अल्फा आहे. तुम्हाला कसं कळालं सर? अरे आत्ताच मी अँग्युलरचे ω0t + 1/2 अल्फा t² है ना, म्हणजे अल्फा माहीत पाहिजे. ω1 काढता येईल, हां ते सांगता येईल सर, काही विषय नाही आहे. रोटेशन मला दिलेले आहेत. म्हणजे सर्वात आधी माझं टार्गेट असलं पाहिजे की सर अल्फा काढा. काय काढा? अल्फा काढा. तर सर ओमेगा काढता येईल का? हां, इथं ओमेगा काढता येईल मला. ω = 2πn, हे इनिशियलच आहे है ना. तर ω = 2πn आहे, 2 म्हणजे 4π रेडियन/सेकंड. ध्यान ठेवा, हे इनिशियल ओमेगा आहे, म्हणू शकता त्याला, काहीच विषय नाही. ठीक आहे, इनिशियल आहे. चला, म्हणजे ω0 तुम्ही इनिशियल जे काही दिलेलं आहे त्याला लिहिता येऊ शकतं. या फायनल म्हणाले इनिशियली काय आहे? नाही, बायसिकली सेंट्रल स्टँड. इनिशियल तर सेंट्रल म्हणजे 0च म्हणावं लागेल, तर इनिशियली 0 म्हणावं लागेल. इनिशियल सुरुवातच केली ना त्यांनी, हे फायनल म्हणावं लागेल तुम्हाला, फायनलच म्हणावं लागेल. चालेल, ओके, काय हरकत नाही. आता मी अल्फा काढू शकतो. बघा, अल्फाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? ω - ω0/t. अल्फा ओमेगा काय आपल्याकडे? 4π आहे. इनिशियल म्हणजे सुरुवात स्टँडवर लावली, म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे की पहिल्यांदा सायकलचा जे काही पहिया फिरवलंच नाही आपण, है ना, म्हणजे 0. आणि टाईम पण दिलेला आहे T 10 सेकंद. तर अल्फा = मला वाटतं इथं एवढं रेडियन/सेकंड². अल्फा भेटला आपल्याला, अल्फा आत्ता भेटला. चला सर थिटा काढू. थिटा काढला तर तुम्हाला n भेटेल. आधी थिटा काढावा लागेल, बरोबर आहे. थिटाचा फॉर्म्युला आहे सर माझ्याकडे, बघा, ω0 t 1 अल्फा t². चला, थिटा हा तो इनिशियल 0 आहे. टाईम मल्टिप्लाय करण्यात काही अर्थ नव्हता, पण ठेवतो बाबा. 1/2 अल्फाची व्हॅल्यू π/5 आणि t² आहे. टीचा तर 10चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती किती येणार आहे ते. चला, तर इथे लिहितो मी थिटा, हे 0 होईल, हे आणि इथे येईल π/10 आणि हे 100 आहे. तर थिटा इथे येणार आहे 10 π येईल का? रेडियनमध्येच लिहू शकतो आपण, राईट आहे ना. 10 π येतं का? हां, 10 π तुमचा आन्सर यायला पाहिजे. आला असेल अशी अपेक्षा करतो. का जास्त यायला पाहिजे बाबा? काही गडबड तर करत नाही मी. हां, इथं 2 π, तेच तर म्हणलं 2 π यायला पाहिजे होतं. 2 π, हे पण 2 π नाही, जास्त यायला मग 20 येतोय, है ना. 20 π यायला. चला, काय हरकत नाही. चला, समोर जाऊ. आणखी थिटा निघाला. सर आता तुम्ही n काढू शकता या फॉर्म्युलाने. n = काय भेटेल बरं? θ/2π भेटेल. बघा, खरा फॉर्म्युला θ = 2πn. तर n हा डिवाइडेड. तर थिटा किती माझ्याकडे सर? 20 π आहे. 20 π हा 2 π. तर π गेट बी कॅन्सल. 10 रिव्हॉल्युशन. ठीक आहे ना, 10 रिव्हॉल्युशन. ठीक आहे. तर इथे तुम्हाला नंबर्स ऑफ रोटेशन जे आहेत, पहिला आन्सर भेटला मित्रांनो. आता आपल्याला सेकंड आन्सरकडे जायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करू? आता
फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागेल, म्हणजे एक रोटेशन त्याने कंप्लीट करण्यासाठी. तर त्यावेळेस एक कंप्लीट म्हणजे थीटा 2π असतो, माहिती आहे ना, एक रोटेशन. आता हे सर एक कंप्लीट रोटेशन करायला 2π थीटा, आणि त्यावेळेस आपल्याला त्याला T1 म्हणावं लागेल. हाच फॉर्म्युला बघा, थीटा इज इक्वल टू ओमेगा नॉट T1 म्हणू शकतो याला 1/2 अल्फा T1 स्क्वेअर. चला थीटा जो आहे त्याला 2π म्हणू. हे ओमेगा नॉट जे आहे ओमेगा नॉट इनिशियली मला वाटतं की 0 आहे म्हणून हे 0 लिहू. 1/2 अल्फाची व्हॅल्यू काय आहे 2π/5 आहे. T1 स्क्वेअर काढायचं आहे, बरोबर आहे. तर मला काय करावं लागेल, हा 2π इक्वल टू हा झाला 2π/10 हा T1 स्क्वेअर. हा जर इकडे 2 केला तर 10 हा T1चा स्क्वेअर. तर T1 इज इक्वल टू √10 सेकंड असं पण म्हणलं तर चालेल. किंवा याची व्हॅल्यू मला माहिती आहे 3.14 अप्रॉक्सिमेटली तुम्ही लिहू शकता. जर T1 टाईम जर पाहिजे असेल तर लिहू शकता. T1 म्हणजे पहिलाच आन्सर म्हटलं की फर्स्ट कंप्लीट रोटेशन करण्यासाठी एवढा टाईम लागेल, किंवा असे लिहिलं तर चालेल 3.14 सेकंड अप्रॉक्स आहे. पहिल्यांदा एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी लागणारा वेळ होता तो. आता आपल्याला काय करायचं, लास्ट रिव्हॉल्युशन. तर 9व्या नंबरपर्यंत किती टाइम लागला हे काढू शकतो. म्हणजे मला असं सांगायचंय की तुम्हाला जो काही थीटा आहे हा 9 रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती थीटा लागला, तर एवढा आहे बघा. हा 18π आहे, आणि तेव्हा हा जो T आहे T9 म्हणून काढायचा. फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युला बदलला नाही, लक्षात घ्या, फॉर्म्युला बदलायचा नाही. बघा आता थीटा हा पण ओमेगा नॉट T प्लस 1/2 अल्फा T9 चा स्क्वेअर. चला थीटा आहे इथं 18π, हा 0 आहे, हा 1/2 आहे. ही जी काय पायची अल्फाची व्हॅल्यू 2π/5. एक मिनिट मित्रांनो, थोडासा ओके, एक मिनिट. नंतर T9चा स्क्वेअर चालेल. हा जर इकडं आला तर बघा हा 18π आहे, नीट लक्ष द्या. इकडे जर आला तर हा 10 मल्टिप्लाय आणि हा 2π राहील इथे. हा T9चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, ये T9चा स्क्वेअर. पाय गेला, हा 9 म्हणजे 90 येईल. T9 स्क्वेअर इज इक्वल टू 90. आता T9 इज इक्वल टू द √90 आहे. आला जर बाहेर जर काढलं तर 3√10 येईल, असं काहीतरी, राईट आहे. समोर पेज जर असेल, अरे भगवान पेज पण नाही घेतलं याच्यात, काय करू शकतो, पेज ॲड करता येते का चेक करतो थोडंसं. हां झालं, ओके, बढिया काम झालं. तर आपण कुठपर्यंत पोहोचलोय सगळ्यांना लक्षात आलं असेल. T9चा फक्त पिरियड काढलेला आपण, त्याच्यामुळे मी इथं लिहू शकतो. ठीक आहे, हे बघा T1चं काढलं, T9चं चालू आहे आपलं. तर या ठिकाणी T9 हे बघा 90चं पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, इथं पेज आहे म्हणून. तर याला मी असं केलं होतं 9 × 10. तर T9 इज इक्वल टू 3√10. √10ची व्हॅल्यू आपण काय लिहिली होती माहिती आहे असेल तुम्हाला आत्ताच, 3.14. तर T9 इज इक्वल टू 12 चला 1 है ना, 3 1 3 4 3 3 9 असं सेकंडमध्ये लिहू शकतो. हे T9चा पिरियड आहे. ॲप्रॉक्सिमेटली लिहिला मी, काही कॅल्क्युलेशन खूप परफेक्ट करतो असं काही नाही है ना. मला वाटते 9.486 काहीतरी येतं, असं एक ॲप्रॉक्सिमेटली लिहून दिलं. पण T9चा आपल्या पुस्तकानुसार जर विचार केला तर हे 9.4868 सेकंड असा येणार आहे. हे ॲप्रॉक्सिमेटली लिहिलं होतं मी कॅल्क्युलेशनसाठी. आता मला 10व्या सेकंदाला काढायचा, लास्ट सेकंड. मग काय करावं लागेल बरं मला, लास्ट सेकंड. आता टोटल टाईम किती सेकंड लागला होता, टोटल टाईम जो होता आपल्याकडे मला 10 सेकंद.
पहिल्या रोटेशनला 3.14 अप्रॉक्सिमेटली लिहिलं मी, एवढा टाइम लागला. आणि 9व्या रोटेशनपर्यंत माझ्याकडचा जो टाइम आहे तो आहे 9.4868 आहे. मला लास्ट सेकंड काढायचं बघा इथं. लास्ट क्वेश्चन काय आहे, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन है ना, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन. ठीक आहे. तर आपल्याला आता लास्ट काढायचं म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल, T10 मधून T9 काढावं लागेल. T10 मधून सबट्रॅक्ट करावं लागेल T9. ठीक आहे. चला T10 मधून T9 काढावं लागेल. आता T10 किती आहे आपल्याला तर माहिती आहे, 10 सेकंद. हे किती आहे, 9.486. चला ह्या काढा तुम्ही, आता संपून टाका. 10 मधून 0 0 0 किती, 3-4 सेकंद, 4 आहेत का 0. हां, याच्यातून काय करायचं आपल्याला, 9.4868 सबट्रॅक्शन करा. बघा हे 2, हे 9 मधून 3 है ना, 9 मधून 1, इथं 9 मधून 5 असं लिहू शकता तुम्ही. मतलब म्हणजे मला सांगायचं, लास्ट कंप्लीट रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा जो काही 10th नंबरचं रोटेशन आहे त्याला कंप्लीट रोटेशन करण्यासाठी 0.5132 सेकंद एवढा वेळ लागणार आहे. मला वाटतं खूप डिटेलमध्ये घेतलं असेल मी, कदाचित तुम्हाला कळालं पण असेल. असं तर अपेक्षा तर करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आता एक MCQ जो MST CET मध्ये आलेला आहे बघा, आपण काय करतो, सॉल्व्ड प्रॉब्लेम, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम एक्सरसाइजचे आणि MCQ CET नीट JEE प्रत्येकाचे घेणार आहे. बघा एक काय, ग्रीन स्टोन अक्वायर द स्पीड दिली म्हणजे फ्रिक्वेन्सी. मी आता इथं काय CET साठी गिवन डेटा लिहित बघायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहिले तरी चालते. तुम्हाला जर येत असेल तर बघा, n = 90 RPM डायरेक्ट लिहायला पाहिजे. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 90/60 हे माहिती आहे ना, RPS है ना, हे माहिती आहे. 0 0 कॅन्सल, 1.5. तुम्ही डायरेक्ट RPS लिहिलं तरी चालेल. टाइम किती आहे मित्रांनो, 6 सेकंद. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे ω0. अँग्युलर ॲक्सलरेशन सांगायचं, अल्फा सांगायचं. आता सगळ्यांना माहिती आहे हा रेस्ट आहे तो ω = 2πn. तर 2π आत्ताच हे झालेलं आहे 1.5 मला वाटतं असं ω. तर हा 3π रेडियन पर सेकंड असं लिहू शकतो. मला अल्फा पाहिजे सर. अल्फाचे डेफिनेशन माहिती आहे, ω - ω0. आत्ताच झाला हा फॉर्म्युला /T. तर ω काय, स्वतः पण सॉल्व्ह करून बघा. ω काय सर आपल्याकडे 3π. सर ω इनिशियली रेस्ट आहे म्हणून ω0 तिच्यासाठी लिहिलं. टाइम किती आपल्याकडे 6 आहे. तर अल्फा = 3π/6. तर अल्फा = 3 2 मतलब रेडियन पर सेकंड स्क्वेअर असं आपल्याकडे आन्सर यायला पाहिजे. π/2 म्हणजे डी ऑप्शन हिच करेक्ट आहे. चला आता नेक्स्ट काय बघायचं आपल्याला, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. याच्या आधी मी तुम्हाला शिकवलंय सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, लक्षात राहू द्या. आता मी शिकवतोय टँजेन्शियल ॲक्सलरेशन. आता टँजेन्शियल ॲक्सलरेशन काय याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू आपण. ठीक आहे. चला आता आपल्याला टँजेन्शियल ॲक्सलरेशन आधी मी समजून सांगतो एकदम सोप्या भाषेत, आणि नंतर दोघांमध्ये मी कंपॅरिझन करून दाखवणार की सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचं काम काय आहे आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशनचं काम काय आहे सर्क्युलर मोशनमध्ये. एकदम सविस्तर बढिया असल्या प्रकारचं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. भावा ऐक, नीट लक्ष द्या. मी काय म्हणतोय बाबा, एक पार्टिकल आहे तो असा गोल फिरतोय. वाव, गोल फिरतोय सर्क्युलर मोशनमध्ये. आता टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजे स्पर्श करून जाणारी वेलॉसिटी, ही वेलॉसिटी आहे. समजा पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतोय असं कन्सिडर करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. असं इथे काय सर, ही वेलॉसिटी, इथे अशी टँजेन्शियल वेलॉसिटी म्हटलं मी याला. करेक्ट आहे. बरं झालं, टँजेन्शियल व्हेलॉसिटी समजलं. आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. तर या ठिकाणी आता ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, याचं डायरेक्शन हे आहे व्हेलॉसिटीचं, अपवर्ड डायरेक्शन म्हणू आपण इथे. बाकीच्या ठिकाणचं सोडून देऊ आता, कारण की आपल्याला आधी एकाच ठिकाणचं शिकणं गरजेचं आहे. चला काय हरकत नाही. नीट लक्ष द्या, जर बॉडी जर स्पीडअप करत असेल, मी याला कट करतो कारण की मला 2 सर्कल काढायचे आहेत है ना. एक इथं काढतो, थोडंसं चांगलं आलं पाहिजे ना. अरे ठीक आहे. तर या ठिकाणी
ही जी काय वेलॉसिटी v आहे, समजतं? आता झालं काय, जर वेलॉसिटीचं हे डायरेक्शन आहे, बॉडी स्पीडअप करत असेल, काय करत असेल, स्पीडअप म्हणजे स्पीड इन्क्रीज करत असेल, जसं की फॅन हे ऑन केला तर तुमची स्पीड काय होईल, हळूहळू हळूहळू वाढायला लागेल, तशी हळूहळू स्पीड वाढली. बॉडी स्पीडअप करते, काय म्हणतं ते नीट लक्षात द्या, बॉडी काय करते, स्पीडअप करते. जर बॉडी स्पीडअप करत असेल, जर बॉडी स्पीडअप करत असेल तर समजायचं की ॲक्सलरेशन जे टँजेन्शियल ॲक्सलरेशनचं डायरेक्शन आहे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने. कधी, जर बॉडी तुमची स्पीडअप करत असेल, बॉडीची स्पीड वाढत असेल, त्याची गती वाढत असेल, तर व्हेलॉसिटीचे जे डायरेक्शन असेल, आता व्हेलॉसिटीचं कळतं की पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मूव्ह करायला. आता सगळ्यांना लक्षातच आलं असेल की बाबा व्हेलॉसिटी अशी असेल, कारण की व्हेलॉसिटी अशी फिरते, ही टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. त्या दिशेने टँजेन्शियल ॲक्सलरेशन असणार, त्याला अलॉंग द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी असा शब्द इंग्रजीमध्ये वापरू शकता. बरोबर आहे. बरं, आता नीट लक्ष द्या काय म्हणतो ते. पुन्हा पार्टिकल मूव्ह होतं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. बरं, व्हेलॉसिटीचं डायरेक्शन सेम आहे, जे पहिलं होतं तेच आहे, नीट लक्ष द्या. पण आता बॉडी स्पीड डाऊन करते. आता बॉडी काय करते, बॉडी स्पीड काय करते, डाऊन करते, स्पीड डाऊन करते, म्हणजे आता बॉडीची स्पीड कमी आहे. तर काय होईल बरं, टँजेन्शियल ॲक्सलरेशन जे आहे त्याचं डायरेक्शन व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे. समजतं? म्हणजे मला असं सांगायचं आहे की ही जे काही ॲक्सलरेशन आहे, एखाद्या बॉडीची स्पीडअप करायची असेल किंवा स्पीड डाऊन करायची असेल, हा टँजेन्शियल ॲक्सलरेशन ठरवणार. नीट तुमच्या डोक्यात गेला असेल अशी अपेक्षा करतोय. समजतं का? मी काय म्हटलं, बॉडी स्पीडअप करते म्हणजे ॲक्सलरेशन सपोर्ट करेल, बॉडी स्पीड डाऊन करते टँजेन्शियल ॲक्सलरेशन अपोजिट डायरेक्शन. याच्यावरून आता आपली डेफिनेशन आपल्याला तयार करायची आणि मी तीच लिहून दिलेली आहे. जर वरी बघितलं बघा, ॲक्सलरेशन हे रिस्पॉन्सिबल आहे. ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल आहे कशाचा, चेंज द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी वाढवायची. मॅग्निट्यूड म्हणजे 10 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंद, याला मॅग्निट्यूड म्हटलेलं आहे आपण, है ना. म्हणजे बॉडीची स्पीड कमी करायची का जास्त करायची. बघा पुन्हा एकदा, ॲक्सलरेशन रिस्पॉन्सिबल आहे कशाला, चेंज द मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. डायरेक्टेड अलॉंग असेल तर मॅग्निट्यूड वाढेल, म्हणजे व्हेलॉसिटीची 10ची 20 30 40 होईल. अँड ऑर अपोजिट पण असेल, जी काय अपोजिट इथे दिसते, व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. पण एक लक्षात घ्या, ही टँजेन्शियलच असली पाहिजे या सर्कलला, त्यालाच तुम्ही टँजेन्शियल ॲक्सलरेशन असं म्हणू शकता. मला असं वाटतंय की बाबा सगळ्यांना टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणजे काय, तर तुमच्या व्हेलॉसिटी जे काय मॅग्निट्यूड आहे हे कमी करायचं का जास्त करायचं हे ठरवतं. जर अलॉंग असेल तर समजायची स्पीड वाढत वाढत चालली, अपोजिट असेल तर तुमच्या स्पीडला, तुमच्या व्हेलॉसिटीला कमी जास्त. आता तुम्ही म्हणसाल सर स्पीड पण म्हणता व्हेलॉसिटी पण म्हणता, हा म्हणू शकतो. का बरं, कारण की आपल्याला मॅग्निट्यूडचं घेणं देणं आहे ते, म्हणजे 10 मीटर पर सेकंड 15 मीटर पर सेकंड हे जे नंबर आहे याच्याशी घेणं देणं आहे. म्हणून मी स्पीड म्हणलं तरी पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की डायरेक्शनचं काही घेणं देणं नाही ते, ठीक आहे. आणि व्हेलॉसिटीमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन्स घेणं देणं असतात. समजलं असेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातो. आता इथं एक प्रश्न आहे, काही खूप मुलांना हा प्रश्न कळणं गरजेचं आहे. का बरं, चला मी सांगतो समजून की माझं काय मत आहे ते. मी असे 2 ॲक्सलरेशन सांगितले. एका ॲक्सलरेशनचं नाव सांगितलं होतं सेंट्रीपिटल, याच्या आधी शिकवलेलं लक्षात असेल, सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन म्हणलं होतं मी, किंवा याला रेडियल ॲक्सलरेशन सुद्धा म्हणू शकता. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन किंवा ठीक आहे रेडियल ॲक्सलरेशन, रेडियल ॲक्सलरेशन, ठीक आहे, रेडियल ॲक्सलरेशन, असे 2 शब्द आहेत. समजतात? ओके. आता सेंट्रीपिटल किंवा रेडियल ॲक्सलरेशन जे आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात शिकू. आता म्हणजे मी शिकवलेलं आहे पण तरी तुम्हाला सांगतो काय असतं. सेंट्रीपिटल किंवा रेडियल ॲक्सलरेशनचा अर्थ असा आहे बाबा की ते जे काही ॲक्सलरेशन आहे ना ते सेंटरकडे आहे. कशाकडे आहे? सेंटरकडे आहे. थोडंसं सर्कल चांगला काढण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, नाही आलं तरी पण काय करा भावा, याने का शपथविधी घेतला का चांगलं नाही येण्याचा.
हां आता आलं थोडंसं. चला, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असतं, जे सेंटरकडे ॲक्सेलरेशन आहे. ठीक आहे, सेंट्रिपिटल AC बघा, असं पण लिहू शकता, AC लिहू शकता किंवा AR रेडायल ॲक्सेलरेशन पण म्हणू शकता, एकच अर्थ आहे, काय टेन्शन नाही का, रेडियसच्या अलॉंग आहे. आता हा सेंटरमध्ये ॲक्सेलरेशन आहे. आता मला सांगा, हा पार्टिकल असा कोणताही पार्टिकल सरळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, सगळ्यांना माहिती आहे. आता हा सरळ जायला पाहिजे होता, पण काय झालं, इकडे सेंटरकडे ॲक्सेलरेशन असल्या कारणाने हा पार्टिकल इकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण हा त्याला याचा रिझल्टंट बघा, हा इकडे ओढतो, वेलॉसिटी इकडे है ना. जसं की मला कोणी 10 न्यूटन फोर्स लावला, इकडे 10 लावला, इकडे जाऊ का, इकडे नाही, मधात जाईल, मधात खटाक. तसं मधातून याचं रिझल्टंट भेटणार आहे, असं रिझल्टंट भेटते, असं राईट आहे, असं भेटेल दादा, राईट आहे. ही कोणामुळे रिझल्टंट भेटलं, या सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा एक कंपोनंट, एक वेलॉसिटीचा, याच्या मधात वेलॉसिटीचं हे डायरेक्शन झालं. पुन्हा मग ॲक्सेलरेशन कुठे, सेंटरकडे, मग या दोघांचं रिझल्टंट काय भेटेल, असं भेटेल, पुन्हा इथं असं भेटेल, पुन्हा इथं असं भेटेल, पुन्हा इकडे असं. म्हणजे लक्षात घ्या, हा जो काही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे ना, हिच्यामुळे माझ्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटीचं डायरेक्शन्स आहे हे नेहमी चेंज होत आहे. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं काम आहे पार्टिकलला गोल फिरवणे, सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करणे, हे त्याचं काम आहे. निश्चित समजलं असेल, मला अपेक्षा आहे बाबा. लक्षात येतात काय म्हटलं मी, हे जे काही सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आहे हे डायरेक्शन चेंज करते, वेलॉसिटीचं चेंज द डायरेक्शन है ना. हे काय काम करते, चेंज डायरेक्शन, हे डायरेक्शन चेंज करते. कोण, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन डायरेक्शन चेंज द डायरेक्शन करते. ठीक आहे. आणि जे हिच्या आधी शिकलो आपण टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, बघा हे एक शिकलो आपण, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन शिकलोय. आता टँजेन्शियल ॲक्सेलरेशनमध्ये काय होतं, तर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन आता सांगितलं, स्पीड कमी जास्त करण्याचं काम हा टँजेन्शियल करतो. आत्ता शिकलो आपण, बघा ही वेलॉसिटीचं डायरेक्शन, आणि जर ॲक्सेलरेशनचं सेम असेल तर बॉडी स्पीड करते, असं म्हणलं आपण, बॉडी स्पीडअप करेल, बॉडी काय करेल, स्पीडअप करेल. आणि जर इथे वेलॉसिटी ही ॲक्सेलरेशन हे अपोजिट डायरेक्शन असेल तर बॉडी स्पीड डाऊन करेल, बॉडी काय करेल, स्पीड डाऊन करेल. समजलं का, इथे काय व्हायला, बॉडी स्पीडअप करेल, इथं स्पीड डाऊन करेल. म्हणजे बॉडीची स्पीड कमी जास्त करणे, वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज करण्याचं काम टँजेन्शियल ॲक्सेलरेशन करते. आणि जर डायरेक्शन चेंज होत असेल तर त्याचं कारण आहे बेटा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. समजलं का, पार्टिकल गोल का फिरायला, सर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन गोल फिरण्याचं कारण. कोणी विचारलं की बा सर हे तर सरळ जायला पाहिजे, जसं की मी सरळ चाललोय, सरळ जायला पाहिजे, पण मी जर गोल फिरत असेल तर त्याचं कारण आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. समजलं. आणि जर स्पीड कमी जास्त होत असेल तर त्याला टँजेन्शियल कारण आहे. मला असं वाटतं हिच्यापेक्षा जास्त काही समजून सांगण्याची गरज नसावी. नक्कीच कॉमेंट करा, मला बघू द्या की खरंच तुम्ही किती चांगले शिकताय किती नाही. चला, हिच्यावर काही आपण आता न्यूमेरिकल करू, जेणेकरून की MCQs तुम्हाला बिन लक्षात यायला पाहिजे. 2020 MST-CT मध्ये क्वेश्चन आहे, बॉडी इज मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक रेडियस. आता इथं गिव्हन डेटा लिहायची गरज नाही. जेव्हा बोर्डाचा टेक्स्टबुकचा किंवा टेक्स्टबुकची एक्सरसाइज क्वेश्चन्स आहे किंवा सॉल्व क्वेश्चन आहे तेव्हा गिव्हन डेटा लिहायचा, इथं लिहायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. कारण MCQs आपल्याला CET सोडवायचा असतो किंवा एखादा नीट JEEचा क्वेश्चन असू शकतो. रेडियस आहे आपल्याकडे 100 मीटर. काही लोक स्मॉल आरने पण दाखवू शकता, काही लोकांना सवय असते स्मॉल आरने दाखवायची, काही हरकत नाही. वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 83 मीटर पर सेकंड. तुम्हाला रिझल्टन म्हणजे नेट म्हणा किंवा रिझल्टन ॲक्सेलरेशन दाखवायचं आहे. काय करसाल बरं, पहिल्यांदा सर तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काढावं लागेल. फॉर्म्युला आहे आपल्याकडे v²/r. तुम्ही मुद्दामून म्हणला का, कारण की इथं गिव्हनमध्ये जे दिला तो फॉर्म्युला. आता सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचे वेगवेगळे फॉर्म्युले भावा. v²/r आहे, माहीत असेल, r ओमेगा² आहे, ठीक आहे, आणि v ओमेगा आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हे जे काही आहे हे जेव्हा तुम्ही शिकसाल याचे 3 फॉर्म्युले इथं डायरेक्ट थोडंसं पाठ करावं लागेल. v²/r
डेरिवेशन करणार नाही, आर ओमेगा स्क्वेअर व्ही ओमेगा. लक्षात राहू द्या, एवढं एक लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, कारण की तुम्ही हे शिकला नाही शिकला मला माहिती नाही आहे, पण ठीक आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, चला. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन व्हीचा स्क्वेअर 20चा स्क्वेअर डिवायडेड बाय 100. 20 म्हणजे काय आहे 400 डिवाइड बाय 100. तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता टँजेन्शियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे सर? तर सिम्पल आहे, माहीत पाहिजे तुम्हाला, नसेल माहीत तर करून घ्या बाबा. हे बघा ठगा AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर म्हणजे सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचा स्क्वेअर आणि टँजेन्शियल रिझल्टंट काढायचं असं एक्सेलरेशन. ठीक आहे, तर AC किती आहे? AC आत्ताच काढलं 4चा स्क्वेअर येईल आणि AT किती आहे सर? 3चा स्क्वेअर. सगळ्यांना उत्तर फटाक्समध्ये भेटायला पाहिजे 4चा 16, पण आता मला प्रोसेस करायची म्हणून देतो है ना. खूप सोपा क्वेश्चन्स. AR इथे येईल 25 म्हणजेच 5 म्हणजे रिझल्टंट जे आहे आपलं किंवा नेट ॲक्सेलरेशन पण म्हणू शकता 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एक पार्टिकल होता किंवा सर्क्युलर ट्रॅक होता है ना, एक बॉडी मूव्ह होत होती सर्क्युलर मोशनमध्ये, तर एक टँजेन्शियल एक्सेलरेशन असेल हे आणि एक इथे तुमचं सेंट्रिपिटल. यांचं रिझल्टंट किती भेटेल एक्सेलरेशन, कारण की हा पार्टिकल तो गोल फिरायला ना इकडे चालला टँजेन्शियल ना सेंट्रिकडे चालला, तर हे जे काही हे रिझल्टंट ते भेटला 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, चला. अ पार्टिकल इज मुव्हिंग इन सर्क्युलर पाथ. रेडियस दिलेला आहे, स्मॉल आर यूज करायचं आपण ठरवलंय, त्याच्यामुळे स्मॉल आर यूज करू. 10 मीटर ॲट एनी इन्स्टन्स ऑफ टाइम. स्पीड v इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. स्पीड इंक्रीज द रेट. अच्छा, म्हणजे टँजेन्शियल है ना 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मॅग्निट्यूड सेम, नेट म्हणायचं आता, नेट म्हणा किंवा रिझल्टंट म्हणा एकच आहे. पुन्हा तसंच सर सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर. व्हीची व्हॅल्यू 5चा स्क्वेअर आहे, आरची व्हॅल्यू आपल्याकडे 10 आहे, तर AC 25 अपॉन 10 म्हणजेच सेंट्रिपिटल एक्सेलरेशन 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली. 2.5 या 2.5. चला, सेम क्वेश्चन आहे, फक्त नंबर बदलले, बाकी काही नाही झालं. आणि म्हणून ए नेट सेम क्वेश्चन असल्यामुळे फॉर्म्युला सेम आहे, AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. तो ए नेट इक्वल टू AC काय आहे? AC दिलेला आहे आपल्याकडे 2.5 चा स्क्वेअर. AT टँजेन्शियल जे आहे 2चा स्क्वेअर. तर ए नेट इज इक्वल टू याचा होईल 6.25. माहिती आहे ना, आता 25चा स्क्वेअर जर केला असेल 625 पॉईंट शिफ्टिंग यायला पाहिजे, एवढं तर लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. आणि हे 4, तर हे किती होतं 10.25. तो एक अप्रॉक्सिमेटली याला बघून आपल्याला आन्सर द्यायचं. रूट 10.25 आन्सर आहे का? नाही. मग 9चा तुम्हाला एकच माहिती आहे, एकच उत्तर येऊ शकते ए. एवढं तर कॉमन सेन्स असायला पाहिजे. 10चा रूट, आता 10चा तर रूट आपल्याला माहिती नाही, मग कसं काढायचं? एक अंदाज तर काढता येतं ना, की सर बघा जर रूट याला जर ठेवायचं असं 3 असता तर रूट 9 है ना, 4 असतं तर रूट 16, म्हणजे हिच्यातच येईल, हिच्या मधात, म्हणून 3.2 आन्सर दिसलं म्हणून मी इथं टिक मार्क केलं. तेवढा एक कॉमन सेन्स तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी थोडासा अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागतं क्वेश्चनचे. ठीक आहे, चला समोर जाऊ आता. बघा 2022चा पण क्वेश्चन दिला तुमच्यासाठी. एक पार्टिकल आहे जो मूव्ह करतो सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आहे, स्पीड डबल केला म्हणजे पहिले V1 नावाच्या स्पीड असेल, V म्हणलाय असेल, नाही म्हणलं तरी चालेल, V2 इज इक्वल टू 2V1 असं म्हणू शकता. जाऊ द्या, याला V1 V2 काही म्हणायचंच नाही, असंच म्हणू. जो क्वेश्चन दिला बघा, स्पीड इज डबल केली. रेशो ऑफ एक्सेलरेशन आफ्टर अँड बिफोर. आफ्टर म्हणजे नंतरचं एक्सेलरेशन, जे काही स्पीड डबल केली तर. आता सेंट्रिपिटल एक्सेलरेशन काढावं लागेल, त्याचा सेंट्रिपिटल दिलेलं बघा, फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटीचा स्क्वेअर. हिच्यासोबतच रिलेशन आहे, कारण की रेडियस बदलला नाही आहे, तेच आहे. बघा पार्टिकल मूव्ह करते सर्क्युलर पाथ, म्हणजे रेडियस बदलला नाही आहे, पाथ कॉन्स्टंट स्पीड आहे.
सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन तेव्हा ए होतं. मग स्पीड मी डबल केला, नंतर रेडियस केला का, काही म्हटलं का, म्हणजे रेडियस बदलला का नाही, म्हणजे तीच एक दोरी घेतली असं असं फिरवतो गोल 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 भावा, म्हणजे तिथं स्पीड बदलली, फक्त रेडियस बदलला नाही. म्हणजे याला आफ्टरवाल्याला A2 म्हणू, बिफोरवाल्याला फर्स्ट ॲक्सेलरेशन म्हणून चालू. मग इथं V2 स्क्वेअर येईल, कारण की डायरेक्टली प्रोपोर्शनल V1 स्क्वेअर आहे. मग V2 काय दिलं सर, 2V1, हा पण V1 याचा स्क्वेअर करा सर. चला कॅन्सल करू आपण, V1 गेट बी कॅन्सल. तर इथे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑफ 2 डिवाइड बाय सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऑफ 1 इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 होईल, डिवायडेड काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे 4:1 डी ऑप्शन इथे दिसते मला. लक्षात राहू द्या, गडबड करू नका. बी काही मुलं लिहू शकतात, आणि म्हणूनच मी मुद्दामून जाणीवपूर्वक कधी बी आन्सर बघताना ऑप्शन बघा, नाही तर काही जणाला 1/4 किंवा 4/1 याच्यात कन्फ्यूज होतात. हा आमचा अनुभव आहे म्हणून सांगतोय. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ खूप छानपैकी आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे तुमचं आहे. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवाल, कारण की मराठी शिकण्यात काही एक वेगळा जोश आणि वेगळा आनंद आहे. आणि हा आनंद पुन्हा सांगतो, रेग्युलॅरिटी फार फार महत्त्वाची भावा. जो विद्यार्थी माझ्यासोबत रेग्युलर राहणार नाही त्याचं समजून घ्या, नाम सत्य शिरापुरी फत्ते. फिजिक्समध्ये ऑनेस्ट फक्त लागतं. ते ऑनेस्ट जर तुम्ही दिलं तर त्या ऑनेस्टचा मोबदला नक्कीच तुम्हाला तुमच्या गुणपत्रिकेवर येणाऱ्या दिसणार आहे. तर भेटूया, तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत.